नमस्कार मित्रांनो. आज आपण पायाभूत सुविधा विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या टॉपिकचा दुसरा आणि शेवटचा भाग बघूया. ओके. पहिला भाग आपण काही दिवसांपूर्वी बघितला होता. आज आपण दुसरा भाग बघूया आणि हा शेवटचा भाग आहे. ओके. तर बार्टीचा हा खूप चांगला उपक्रम आहे. ज्यात आपण GS4 जनरल स्टडीज 4 या टॉपिक हे जे पार्ट आहे इकॉनॉमिक्सचा पार्ट, ओके, MPSC मेन्सचा तो कव्हर करतोय. जवळजवळ आता आपण 80% तो पार्ट कव्हर केलेला आहे. ओके. काही पार्ट राहिलेत, ते सगळेच आपण उरलेल्या काही दिवसात कव्हर करणार आहोत. ओके. तर तुम्ही या उपक्रमाबद्दल तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा. ओके. अधिकाधिक लोकांपर्यंत ह्याची माहिती पसरवा आणि ह्या उपक्रमाचा तुम्ही योग्यरित्या वापर करून घ्या. ओके. तर सुरू करूया आजचा टॉपिक. आजच्या टॉपिक मध्ये काय असेल मित्रांनो, ते थोडंसं ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला मी. मागच्या टॉपिक मध्ये आपण मागच्या लेक्चर मध्ये निर्गुंतवणूक बघितली होती एअर इंडिया मधली. ओके. आज आपण खाजगीकरण बघायचंय, पुढचा पार्ट विमानतळाचे खाजगीकरण. त्यावरती जवळजवळ 4 स्लाइड आहेत. त्यानंतर बंदरांबद्दल थोडंसं बघायचंय, पोर्ट्स. ओके. जे समुद्र किनारी माल वाहतुकीसाठी किंवा नागरी वाहतुकीसाठी वापरले जातात, त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे. त्यानंतर एक प्रकल्प, ज्या प्रकल्पाविषयी आपण मागच्या लेक्चरमध्ये मागच्या चॅप्टरमध्ये, ओके, ज्या चॅप्टरचं नाव इंडस्ट्रीज होतं, उद्योग, त्यामध्ये पण थोडंसं बघितलं होतं, ते म्हणजे सागरमाला प्रकल्प. ओके. सागरमाला प्रकल्पाविषयी देखील आज देखील ह्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं आहे थोडंसं. ओके. त्यानंतर एक नवीन कायदा 2021 ला, ओके, सरकारने पास केलाय. ओके. तो कायदा काय आहे, ओके, ते पण आपल्याला बघायचं आहे. ओके. त्यानंतर सागरी भारत आराखडा म्हणजे मरीटाईम इंडिया. ओके. म्हणजे सागराविषयी सगळं थोडासा एक आराखडा, एक आराखडा म्हणजे प्लान असते, व्हिजन 2030. व्हिजन म्हणजे भविष्यात आपण काय करू. ओके. भविष्यात आपला एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या गोष्टीच्या प्रगतीसाठी काय प्लॅन्स आहेत, ओके, काय आराखडा आहे, ते आपल्याला सागरी भारत आराखडा 2030 मध्ये बघायचंय. ओके. हे 2030 जे MIV, ओके, मरीटाईम इंडिया व्हिजन 2032 म्हणजे सागरी भारत आराखडा 2030. ओके. ही जे एक प्रकारचं व्हिजन डॉक्युमेंट, इंग्रजीमध्ये त्याला आहे ना व्हिजन डॉक्युमेंट म्हणतात. व्हिजन म्हणजे दृष्टी. ओके. डॉक्युमेंट म्हणजे एक प्रकारचा आराखडा आहे. इथं त्याचा अर्थ आराखडा होतो, अहवाल होत नाही. इथं कागदपत्र असा अर्थ होत नाही, तर इथं अर्थ काय होतो त्याचा, एक प्रकारे आराखडा काय. तर 2030 पर्यंत आपण काय प्रगती केली पाहिजे. सागरातून मिळणारे, समुद्रातून मिळणारे जे स्रोत असते, समुद्रातून मिळणारे जे संसाधनं असतील, ओके, जी साधन संपत्ती असेल, ओके, त्याचा वापर कसा करायचा आहे, त्याच्याशी निगडीत इतर गोष्टीचा वापर आपल्याला कसं करायचा, त्याविषयी एक छोटंसं एक व्हिजन डॉक्युमेंट दिलेलं आहे. ओके. सरकारने व्हिजन डॉक्युमेंट तयार केलेलं आहे, त्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. त्यानंतर आंतरदेशीय जलमार्गांविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. म्हणजे भरपूर नद्या आणि तलावांमुळे आंतरदेशीय आपापल्या देशातच आहे ना भरपूर जलमार्ग आहेत. ओके. जहाजाने आपल्या देशातून इतर देशात सागरी मार्ग आहेत, पण त्याबरोबरच भारतातल्या भारतात अंतरदेशीय, ओके, ओके, आंतर नाही, आंतर म्हणजे 2 देशात, ओके, अंतर म्हणजे आपापल्या देशात. इंट्रा, ज्याला इंग्रजीमध्ये ह्याला शब्द आहे ना इंट्रा आहे. ओके. जसं इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत, एक आहे इंटर आणि दुसरा आहे इंट्रा. इंट्रा म्हणजे आता आपापल्यात. ओके. समजा भारत असेल तर भारतातल्या भारतात त्याला इंट्रा म्हणतात. इंटर म्हणजे 2 देशांमध्ये किंवा 2 गोष्टींमध्ये. तर ह्याचा इथं अंतर्देशीय शब्दाचा अर्थ इंट्रा असा होतो. ओके. इंट्रा, डोमेस्टिक. ओके. इथल्या इथं. तर ह्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. ओके. त्यानंतर आंतरदेशीय जलमार्गाविषयी माहिती घेतल्यानंतर जल विकास प्रकल्प, ओके, 2018 ला जे लॉन्च झालं त्याबद्दल थोडीशी 2 स्लाइड मध्ये माहिती घ्यायचं. त्यानंतर गतिशक्ती, ज्याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चर इंडस्ट्री चॅप्टर मध्ये पण बघितलं होतं. ह्यामध्ये पण आपल्याला थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे पायाभूत सुविधा त्याच्या दृष्टीने त्या संदर्भात थोडंसं बघायचं. ओके. त्यानंतर भारतमाला प्रकल्प, या प्रकल्पाविषयी थोडंसं जाणून घ्यायचंय. त्यानंतर मग आपलं दुसरी पायाभूत सुविधा जी आहे दूरसंचार क्षेत्र. ओके. दुसरी जी पायाभूत सुविधा आहे दूरसंचार क्षेत्र, त्याविषयी जाणून घ्यायचंय. ओके. त्यानंतर दूरसंचार क्षेत्रात एक योजना चालते, त्या योजनेचं नाव भारत नेट असं आहे. मुळात ही योजना खूप जुनी आहे. 2011 ला ही योजना UPA गव्हर्नमेंटने, युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स म्हणजे काँग्रेस आणि इतर जे पक्ष होते त्यांचं युतीचं सरकार होतं. डॉक्टर मनमोहन सिंग साहेब त्याचे
त्यावेळेस पंतप्रधान होते, त्याच वेळेस ही योजना लॉन्च केली गेली होती. त्यावेळेस त्याचं नाव नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क NOFN ओके असं होतं. 2015ला त्याचं नाव बदलून भारत नेट प्रोजेक्ट असं करण्यात आलं. त्या प्रोजेक्ट विषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या देशाने काय केलेलं आहे, सर्वसमावेशक दूरसंचार विकास आराखडा तयार केलेला आहे. ओके, की एक आराखडा, एक प्लॅनिंग आहे की भविष्यात आपण काय केलं पाहिजे. आणि हा आराखडा जो आहे तो एस्पेशली पूर्वोत्तर जे राज्य आहेत, ईशान्येकडील जे राज्य आहेत त्या राज्यांसाठी आहे. ओके, तर तो आराखडा काय त्याबद्दल देखील आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची. मग भारत नेटमध्येच दूरसंचारचे जे टॉवर्स असतात, ओके, तुम्ही भरपूर टॉवर बघितलेले असतील. ओके, त्याबद्दल थोडंसं एक फॅक्च्युअल माहिती घ्यायचं, तथ्य त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे. त्यानंतर मग पुढची पायाभूत सुविधा जी आहे, पेट्रोलियम, कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू, याबद्दल थोडंसं आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये सगळ्यात मुख्य म्हणजे ग्रीड बद्दल माहिती. ग्रीडचा अर्थ काय? GRID. मित्रांनो, ग्रीडचा अर्थ काय होतो? जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी एकाच जाळ्याने जोडले जातात, म्हणजे त्यांचं एक जाळं तयार केलं जातं, एक सेंट्रल पॉइंट तयार केला जातो, त्याला ग्रीड म्हणलं जातं. ओके, जसं की बँकांचं एक ग्रीड असतं, म्हणजे बँकांमध्ये असं ग्रीड शब्द नाही, ओके, GRID, पण तुम्हाला एक कोर बँकिंग सोल्युशन, ओके, आता तुम्ही MPSC चे विद्यार्थी आहात, तुम्हाला हा शब्द गेलाच असेल. ओके, कोर बँकिंग सोल्युशन, CBS म्हणजे काय? सगळ्या बँका एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. ओके, तर आपण आजकाल इथं बसल्या बसल्या तुम्ही ह्या मोबाईलचा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकता. ओके, तर हे का शक्य असते? कारण सगळ्या बँका जोडल्या गेलेल्या आहेत, एका नेटवर्कशी जोडल्या गेलेल्या आहेत. ओके, तर तसंच वीज निर्मितीच्या बाबतीत किंवा नैसर्गिक वायू किंवा पेट्रोलियमच्या बाबतीत ग्रीड बनवण्यात येत आहेत. ओके, तर त्या ग्रीड विषयी आपण, ओके, ग्रीडला असं मी मराठी ट्रान्सलेशन केलं, जाळे, हे असं लक्षात ठेवायची काही गरज नाही, ग्रीड जरी म्हणलात तरी चालेल. ओके, तर ग्रीड बद्दल जाणून घ्यायचंय. त्यानंतर वीज निर्मिती ही जे की पायाभूत सुविधा, सगळ्यात महत्वाची पायाभूत सुविधांपैकी एक आहे, त्याबद्दल आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचंय. ओके, आणि हे झाल्यानंतर शेवटचा टॉपिक आपला हरित ऊर्जा कॉरिडॉर, म्हणजे ग्रीन एनर्जी कॉरिडॉर असा एक टॉपिक आहे, तो आपल्याला बघायचा आहे. ओके फ्रेंड्स, तर आपण सुरू करूया मेन आजचा जो टॉपिक आहे, भाग 2. ओके, जे विमानतळाचं खाजगीकरण. ओके, हा टॉपिक आपण सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, पायाभूत सुविधांमध्ये एक सुविधा म्हणजे विमानतळे. ओके, विमान आणि वाहतूक जी होते, नागरी वाहतूक म्हणा, माल वाहतूक म्हणा, ती एक महत्वाची सुविधा आहे. ओके, तर विमानतळ चालवणं, ओके, पूर्वी सरकारला खूप घाट्याचं काम असायचं. त्यामुळे सरकारने काय केलं? विमानतळाचे खाजगीकरण सुरू केले. ओके, तर आपल्याला रिसेंटली काय काय झाले ते बघायचं. ओके, तर अहमदाबाद, जयपूर, लखनौ, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू या विमानतळाचे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, विकास म्हणजे डेव्हलपमेंट, आणि दररोजची कार्य म्हणजे ऑपरेशन्स, ओके, चालवण्याचे काम अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेडला देण्यात आले आहे. ओके, लक्षात ठेवा, कंपनीचं नाव काय आहे? अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेड. ओके, मेसर्स अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेड. अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेड ही सर्वाधिक बोली लावणारी संस्था होती. जेव्हा ह्याचं ऑप्शन झालं, जेव्हा ह्याची बोली लावली गेली प्रायव्हेटायझेशनसाठी, खाजगीकरणासाठी जेव्हा बोली लावली गेली, ओके, तेव्हा अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेड ह्या कंपनीने, ओके, सगळ्याधिक जास्त बोली लावली. आणि लक्षात घ्या, कोणत्या तत्वावर आहे? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजे काय? सार्वजनिक खाजगी भागीदारी. ओके, म्हणजे फक्त अडाणी एंटरप्राइजेस काम करणार नाही आहेत, तर गव्हर्नमेंटला पण त्याचा फायदा होईल, गव्हर्नमेंटला देखील त्याच्यातून मिळकत, महसूल मिळेल. ओके, आणि ही भागीदारी जी आहे 50 हे जे भागीदारी तत्वावर दिलेलं आहे ते 50 वर्षांसाठी दिलेलं आहे. ओके, किती वर्षासाठी? 50 वर्षासाठी. तर बघा, लक्षात ठेवा, एअरपोर्टची नावं लक्षात ठेवा तुम्ही: अहमदाबाद, जयपूर, लखनौ, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू. 1 2 3 4 5 6, जवळजवळ 6 एअरपोर्ट. ओके, 6 एअरपोर्ट्स, 6 एअरपोर्टचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. तर तिथं त्याचं जे व्यवस्थापन असेल, त्या एअरपोर्टचा जो विकास असेल, विमानतळाचा जो विकास असेल, आणि त्याची दररोजची कार्य म्हणजे काय? ऑपरेशन्स. ओके, ह्या सगळ्यांना कोण हे सगळं चालवणार आहे इथून पुढे? अडाणी एंटरप्राइजेस लिमिटेड. ओके, आता दिल्ली मुंबई बद्दल काय झालं बघा. दिल्ली मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन
विकास आणि दररोजची कार्य तेच. ओके, मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स चालवण्याचे काम दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड. बघा, एक आहे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि दुसरा आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड. ह्या कंपन्यांना देण्यात आलेला आहे. तर कोणकोणत्या कंपन्या आहेत बघा मित्रांनो. ओके, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड अँड मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड. ओके, आणि हे खूप सुरुवातीला झालं होतं. ओके, 2006लाच हे ठरलं होतं, लीज आउट केलं होतं, एक भाडे तत्वावरती यांना चालवण्यात दिलं होतं. नंतर ते सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरती 30 वर्षांसाठी देण्यात आलेलं आहे. ओके, सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, PPP, PPP. ओके, असं. तर लक्षात ठेवा, दिल्ली मुंबई हे 30 वर्षासाठी आणि इतर जे 6 छोटे छोटे जे विमानतळ आहेत ते 6 विमानतळ आणि हे 2 अशा 8 विमानतळांचं खाजगीकरण करण्यात आलं आहे. ही 6 विमानतळ 50 वर्षांसाठी आणि ही 2 विमानतळ 30 वर्षासाठी PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे सार्वजनिक खाजगी भागीदारी या तत्वावरती देण्यात आलेलं आहे. ओके, मग यांचा एक कमाई आराखडा आहे जे आपण ऑलरेडी बघितलं होतं, त्याला इंग्रजीमध्ये नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन. ओके, म्हणजे ह्या केंद्र सरकारच्या मालमत्तेतून केंद्र सरकारला काय भेटली पाहिजे, कमाई झाली. ओके, काय झाली पाहिजे, कमाई झाली पाहिजे. तर या कमाई आराखड्याअंतर्गत नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन अंतर्गत 25 विमानतळे 2022 ते 2025 ह्या कालावधीसाठी आरक्षित केली गेली आहेत. ओके, तर 25 विमानतळ काय केलेलं आहे, 2022 ते 2025 या कालावधीसाठी कमाई आराखड्याअंतर्गत आरक्षित केले. कमाई आराखडा काय मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन. नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन काय आहे की ज्यामध्ये केंद्र सरकारची जी जमीन असेल, मालमत्ता असेल, जी अशीच पडीक मालमत्ता आहे, त्याच्यातनं कमाईचा एक उत्पन्न, कमाईचा एक स्रोत तयार करण्याचं ठरवलं गेलं. ओके, नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन. मॉनिटाईज म्हणजे तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं युट्यूबचं. युट्यूबची व्हिडिओ टाकणारे जी लोक असतात, ओके, जी ज्यांना आवड असते युट्यूबवरती व्हिडिओ टाकणार, ते आवड म्हणून तर आहेच, पण त्याच्यातनं ते मॉनिटाईज देखील करतात. मॉनिटाईज म्हणजे पैसे देखील कमवतात. ओके, तर तसंच केंद्र सरकारच्या भरपूर जमिनी असतील त्यांच्या नावावरती, त्यांच्या मालकी हक्काच्या, तर त्यांच्यातनं एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने एक नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन आराखडा तयार केला. ओके, राष्ट्रीय कमाई आराखडा. तर त्या आराखड्याअंतर्गत विमानतळाचं खाजगीकरण करण्यात येईल आणि 2022 ते 25च्या दरम्यान 25, ओके, ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 25 विमानतळ आरक्षित केली गेलेली आहेत आणि ह्या विमानतळामधनं कमाईचे वेगवेगळे स्रोत निर्माण केले जातील. केंद्र सरकारतर्फे काय केलं जातं, हे त्या तिथली विमानतळ हे खाजगी क्षेत्रांना देऊन त्याच्यातनं कमाईचे वेगवेगळे स्रोत निर्माण होतील. आता त्या एअरपोर्टची नावं लिहिलेली आहेत. सगळी एअरपोर्टची नावं लक्षात ठेवणं थोडंसं कठीण असते, कोणालाच ते शक्य नसते, त्यामुळे तुम्ही एकदा फक्त हे डोळ्याखालून घालून घ्या. ओके, तर भुवनेश्वर, वाराणसी, अमृतसर, त्रिची, इंदौर, रायपूर, कालिकत, कोयंबतूर, नागपूर, पटना, मदुराई, सूरत, रांची, जोधपूर, चेन्नई, विजयवाडा, बडोदा, भोपाळ, तिरुपती, हुबली, ओके, इम्फाळ, अगरतला, उदयपूर, डेहराडून आणि राजामुंद्री अशा ह्या एअरपोर्टची नाव आहेत जे नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन. आणि नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन काय, पुन्हा पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा, ही केंद्र सरकारकडे, ओके, अशा भरपूर मालमत्ता असतील ज्या अशाच पडीक असतील, ज्याच्यातनं कमाईचा काही सोर्स उत्पन्न होत नसेल. रेल्वेची जागा असेल, इतर काही. तुम्हाला एक उदाहरण देतो, ते सध्या तरी त्याचा समावेश नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन मध्ये नाही, पण एक उदाहरणासाठी सांगतोय की केंद्र सरकारच्या जागा, तुम्ही केंद्रीय विद्यालय किंवा नवोदय विद्यालयाबद्दल नाव ऐकलं असेल. ओके, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय ही कोणाची जमीन असते, कोणाच्या मालकी हक्काची जमीन असते, ते केंद्र सरकारची असते. तुम्ही बघा, त्यांचा एरिया खूप मोठा असतो. भविष्यात असंही होऊ शकते की अशा मोठ्या मोठ्या ज्या जागा आहेत, ज्याच्यातली काही जागा, कदाचित सगळी जागा इथं कामाला पडत नसेल, सगळ्या जागेतनं कमाई होत नसेल, तर काही जागा जी केंद्र सरकारची आहे ती खाजगी लोकांना देऊन, खाजगी कंपन्यांना देऊन कदाचित त्यांच्यातनं एक रेव्हेन्यूचा सोर्स, एक महसुलाचा स्रोत निर्माण करण्याची शक्यता आहे. उदाहरणासाठी दिलं, सध्या हे शाळा ह्याच्यामध्ये नाहीत, फक्त उदाहरण दिले.
तुम्ही उदाहरण रेल्वेचं घेऊ शकता. रेल्वेच्या भरपूर जमिनी असतात. ओके, किंवा एक केंद्रीय संस्थांच्या ज्या जमिनी असतात की भरपूर, कदाचित एखादी कोणती तरी एक केंद्रीय सरकार चालवणारी एक मोठी IIT असेल आणि त्याच्यातला काही भाग आहे ना पडीक असेल, काही थोडीशी जमीन पडीक असेल, कदाचित केंद्र सरकार विचार करेल की ही जमीन आपण खाजगी क्षेत्रांना देऊया, खाजगी कंपन्यांना देऊया, ते इथं काहीतरी विकास करतील आणि त्याच्यातनं मिळणारी कमाई, ओके, कमाईचा काही हिस्सा हे आपल्याला देतील, केंद्र सरकारला देतील. ओके, आणि तो पैसा नंतर कल्याणकारी योजनांसाठी केंद्र सरकारतर्फे वापरला जाईल. ओके, तर ह्याला नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन म्हणतात. तर त्या पाईपलाईन अंतर्गत 2022 ते 25 ह्या कालावधीसाठी 2022 ते 25 या कालावधीत 25 विमानतळ, काय 25 विमानतळ राखीव ठेवण्यात आलेले आहेत. ओके, त्यातून मग कमाईचे वेगवेगळे स्रोत तयार होतील. ओके, त्यानंतर हे जे राखीव ठेवलेले विमानतळ आहेत, 25 ची यादी मी वाचून दाखवली, नेमकं त्यांचे निकष काय, त्यांना कोणत्या निकषांच्या आधारावरती, कोणत्या तत्वांच्या आधारावरती हे नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन साठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. बघा, वार्षिक ट्रॅफिक 4 लाखाच्या वर. ओके, ह्या विमानतळावर मित्रांनो ट्रॅफिक जे असेल, ओके, ट्रॅफिक जे असेल कसे असेल, 4 लाखाच्या वर असेल. ओके, 0.4 मिलियन म्हणजे 4 लाख. आणि ही ट्रॅफिक कशाची आहे मित्रांनो, पॅसेंजर्स, लक्षात ठेवा, नागरी वाहतूक आहे. ओके, माल वाहतूक नाही, नागरी वाहतुकांची, जी वर्षभरात 4 लाख लोक, ओके, तिथून कमीत कमी येणं जाणं त्यांनी केलं पाहिजे. ओके, असं. ओके, हॅव्हिंग अॅन्युअल ट्रॅफिक अबाउट थ्रेशोल्ड ऑफ 4 मिलियन पॅसेंजर्स. ओके, त्यानंतर राष्ट्रीय पायाभूत सुविधा आराखडा अंतर्गत भांडवली खर्चाचा आराखडा असणे आवश्यक. हा, तर हे असलं पाहिजे, 4 लाखाच्या वर तिथली ट्रॅफिक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन असा आपण मागच्या लेक्चरमध्ये जो टॉपिक बघितला होता, त्या अंतर्गत काय पाहिजे, त्यांचा एक आराखडा भांडवली खर्चाचा, म्हणजे भविष्यात आम्ही भांडवली खर्च किती करू. भांडवली खर्च तो खर्च असतो ज्याच्यातनं नवीन उत्पन्नाचे आपण स्रोत तयार करतो. ओके, सरकार नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार करते, तर त्याचा आराखडा जर त्यांच्याकडे तयार असेल त्या विमानतळांकडे, ओके, तर हे 2 निकष वापरून त्यांचा समावेश कशात करण्यात आलाय, मॉनिटायझेशन प्लॅन मध्ये, पाईपलाईन मध्ये करण्यात आले, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन मध्ये करण्यात आले. ओके, लक्षात ठेवा. तर हे 2 निकष तुम्हाला माहित पाहिजे. वार्षिक ट्रॅफिक 4 लाखाच्या वर, कोणती ट्रॅफिक, नागरी जी ट्रॅफिक असेल, नागरी वाहतुकांची ट्रॅफिक, आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधा आराखडा अंतर्गत भांडवली खर्चाचा आराखडा असणे आवश्यक आहे. ओके, हे 2 निकष लावून जवळजवळ 25 विमानतळांना 2022 ते 25 साठी, ह्या वर्षांसाठी, ह्या 3 वर्षांसाठी, 22 ते 23, 23 ते 24, 24 ते 25, ह्या 3 वर्षासाठी काय केलेलं आहे, आरक्षित ठेवलेलं आहे. कशासाठी, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन साठी. म्हणजे यांचं खाजगीकरण होईल, म्हणजे PPP, ओके, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत ही विमानतळ दुसऱ्यांना दिले जातील विकासासाठी, वापरासाठी, किंवा या विमानतळावरच्या ज्या जागा असतील किंवा वेगवेगळे गोष्टी असतील ते खाजगी क्षेत्रांना देऊन त्याच्यातनं मिळकतीचा एक महसुलीचा स्रोत तयार केला जाईल. ओके, हे होतं विमानतळांबद्दल. ओके, आता आपण बंदरांकडे बोलूया. ओके मित्रांनो, 13 प्रमुख बंदर आहेत आपल्याकडे. ओके, प्रमुख म्हणजे मेजर पोर्ट, इंग्रजीमध्ये त्याला मेजर पोर्ट्स असा शब्द आहे. मेजर म्हणजे प्रमुख. ओके, तर ह्या 13 बंदरांची जी क्षमता 2014 ला होती ती 2021 ला भरपूर वाढलेली आहे. 79% जवळजवळ वाढलेली आहे. तर 2014 ला ह्या बंदरांची, ह्या 13 प्रमुख बंदरांची क्षमता होती 871 मिलियन टन प्रतिवर्ष. बघा मित्रांनो, 871 मिलियन टन, मिलियन म्हणजे 10 लाख, टन म्हणजे 1000 किलो. ओके, 871 मिलियन टन प्रतिवर्ष, एका वर्षात 871.52 मिलियन टन. 52 हा आकडा पण खूप महत्वाचा आहे. फक्त तुम्हाला एवढं लक्षात राहणार नाही, परीक्षेत असं 0.52 का असं अपेक्षित नसते. ओके, डोंट वरी. पण का महत्वाचं आहे म्हणतो, कारण इथं तुम्हाला 0.2 मिलियन टन आहे. मिलियन टन म्हणजे हा शेवटचा जो 5 असेल ना तो लाखाच्या रूपात जाईल, त्याच्यानंतरचा 2 असेल ना तो 10,000च्या रूपात जाईल. ओके, त्यामुळे ते आपण फक्त एक माहिती एक लक्षात ठेवण्यासाठी 871 म्हणू, पण वरचे जे 0.52 असेल, ओके, 0.52 जे असेल ते छोटा आकडा नाहीये मित्रांनो. ओके, हे जर फक्त 1.52
असलं असतं तर तुम्हाला कदाचित छोटं वाटलं असं, पण हे मिलियन टन आहे. मिलियन टन असल्यामुळे तो 0.52 जो आहे तो छोटा आकडा नाही, तो भरपूर मोठा आहे. फक्त लक्षात ठेवण्यासाठी एवढं लक्षात राहणार नाही म्हणून लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो की 871 मिलियन टन प्रतिवर्ष ही 2014 ला कॅपॅसिटी क्षमता होती. ओके, आता ही क्षमता वाढून मार्च 2021 ला मित्रांनो 1560 मिलियन टन प्रतिवर्ष झालेली आहे. ओके, आणि सरकारच्या प्रयत्नांती हे 1560 जी 871 क्षमता होती 2014 ला. आता तुम्ही म्हणाल सर 2014, 21, 2014 अशी काय तुलना आहे? ओके, तर साहजिक आहे अशी तुलना आहे कारण 2014 ला सरकार बदललं होतं. तुम्ही जर आकडेवारी बघितली, इकॉनॉमिक सर्वे बघितला 2022 चा, ओके, तुम्ही जर 2022 चा इकॉनॉमिक सर्वे बघितला मित्रांनो, तर तुम्हाला दिसेल प्रत्येक आकडेवारी जी आहे ना त्याची तुलना 2014शी केलेली आहे. 2014 ला एवढं होतं आणि 2021 ला एवढं आहे असं. तर ह्याच्यात काही असं दैवी आकडा नाही 2014. ओके, असं काही कुंडली बघून 2014 असं काही केलेलं नाही. 2014 ला सरकार बदलली, त्यामुळे जनरली प्रत्येक सरकारचा एक प्रयत्न असतो की आमच्या सरकारने किती कामं केली ते दाखवण्यासाठी, आणि ते वेगळं कसं आहे अगोदरच्या सरकारपासून, ते वेगळं कसं आहे, सरकारच्या तुलनेत ते वेगळं कसं आहे. त्यामुळे तुम्ही बघा आकडेवारी सगळीकडे 2014 आहे. ओके, आणि हे इकॉनॉमिक सर्वे मध्ये आहे. ओके, एनिवेज, तर बंदरांची बघा 13 प्रमुख बंदरांची जी क्षमता 871 मिलियन टन होती ती आता 79% वाढून 1560 मिलियन टन झालेली आहे. ओके, त्यानंतर सरासरी आगमन निर्गमन वेळ, ओके, इंग्रजीमध्ये त्याला टर्न अराउंड टाइम म्हणतात. मित्रांनो, टर्न अराउंड टाइम काय आहे? एखादं जर जहाज बंदरावरती आलं तर त्याला ते माल काढून परत जाण्याचा जो वेळ असतो त्याला म्हणतात टर्न अराउंड टाइम. ओके, आणि तो टाइम जेवढा कमी असतो तेवढं कार्यक्षमता जास्त असते. त्या बंदरांची वगैरे कार्यक्षमता कशी असते मित्रांनो? जास्त असते. ओके, हे गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे म्हणून तिथं मी इथं मराठीत आहे ना त्याचं सरासरी आगमन निर्गमन वेळ म्हणजे एखादं जहाज आलं, ते जहाज त्या बंदरावरती माल त्यांनी उतरवलं, ओके, आणि त्यानंतर परत गेलं, ओके, नवीन माल घेऊन किंवा तसं परत गेलं. ह्यासाठी जो वेळ लागतो, ती जहाज येणं आणि जाणं ह्यासाठी जो वेळ लागतो त्याला टर्न अराउंड टाइम इंग्रजीमध्ये काय म्हणतात, हे ह्याच क्षेत्रात हा शब्द वापरला जातो. म्हणजे दळणवळण क्षेत्रात, मालवाहतूक दळणवळण क्षेत्रात हा शब्द वापरला जातो, त्याला टर्न अराउंड टाइम म्हणतात. ओके, सरासरी आगमन निर्गमन जी वेळ आहे ती 2019 ला मित्रांनो, ओके, 62.11 तास होती. ओके, ती कमी होणं चांगली गोष्ट आहे कारण कमीत कमी वेळेत तो माल उतरला जातोय, नवीन माल चढून ते जहाज परत निघून जाते. ओके, तर चांगली गोष्ट आहे. कार्यक्षमता ह्यातून काय कळते? कार्यक्षमता कळते. ओके, त्या बंदराची कार्यक्षमता कळते. तिथं जर वेळ जास्त लागला तर सगळी गणित चुकतात मित्रांनो. ओके, म्हणजे बघा, समजा तुम्हाला मोबाईल पाहिजे असेल, ओके, कोणता तरी मोबाईल तुम्ही बुक केला, ऍडव्हान्स मध्ये बुकिंग केली, किंवा तुम्ही कोणती तरी कार ऍडव्हान्स मध्ये बुक केली. ओके, आणि ती कार कदाचित आयात होऊन येत असेल, इतर देशातून ती कार येत असेल. मोबाईलच्या बाबतीत, कारच्या बाबतीत कदाचित थोडंसं कमी प्रमाणात आपण बुकिंग करून बाहेरून मागण्याची शक्यता थोडी कमी असते. समजा मोबाईलच्या बाबतीत, मोबाईल एखादा बुक केला तुम्ही ऍडव्हान्स मध्ये आणि तो मोबाईल जास्तीत जास्त मोबाईल आपण आयात करतो, तर तो मोबाईल इथं आला, ओके, आणि त्या पोर्टवरती त्याला जास्त वेळ लागतोय. ओके, त्या पोर्टवरतीच उतरणार, तिथून ते कस्टम्स वगैरे, त्याला जास्त वेळ लागतो. तर जास्त वेळेचा अर्थ काय? ती कार्यक्षमता त्याची कमी आहे. जास्त वेळ म्हणजे काय? तुम्ही जो बुकिंग केला होता, समजा तुम्हाला त्या दुकानदाराने म्हणले की तुम्हाला आज 15 तारीख आहे, 20 तारखेला तुम्हाला मोबाईल मिळेल. तर तिथंच जर वेळ लागला जास्त मित्रांनो, तर तुम्हाला 20च्या ऐवजी 21 मिळेल, 22 मिळेल. ओके, ह्याने काय होणार? जो कन्झ्युमर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो, म्हणजे उपभोक्ता जो विश्वास असतो तो कमी होतो, की अरे यार, ह्या दुकानदाराने म्हणलं होतं 15 20 तारखेला देणार, आता 21-22 तारीख यायला लागली. तर हे सगळे पुढची जी गणितं असतात ती कोलमडतात. ओके, सगळं गणित आहे ना चुकतात. त्यामुळं तो जो टाइम असतो तो खूप महत्वाचा असतो. तो जेवढा कमी होईल तेवढा आपल्याला जे वस्तू आणि वस्तूंची जी आपली गरज असते ती लवकर भागते. ओके, तर हा टाइम 2019-20 ला मित्रांनो, ओके, 62.11 तास होता, जो की आता कमी होऊन 55 वर आलेला आहे. ओके, विच इज अन अचिव्हमेंट.
2020-21 मध्ये एकूण मालवाहतूक हाताळणी 672 मेट्रिक टन होती. बघा मित्रांनो, या बंदरांवरती एकूण माल वाहतूक हाताळणी ओके किती होती? 672 मेट्रिक टन होती. ओके, फक्त कधी 2020-21 ला, लक्षात ठेवा. ओके, तर हे थोडंसं बंदरांबद्दल होतं. आता बंदरांबद्दलच एक योजना, ज्या योजनेबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये देखील थोडंसं बघितलं होतं, त्या योजनेचं नाव आहे सागरमाला. ओके, त्या योजनेचं नाव आहे सागरमाला. आता सागरमाला नेमकी योजना काय आहे? तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, 7050 किलोमीटरचा, 7500 किलोमीटरचा, 7500 किलोमीटरचा आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे आणि जवळजवळ 14500 किलोमीटरचा जलमार्ग क्षमता, आपली जलमार्ग क्षमता आहे, जे इनलँड वॉटरवेज, ओके, अंतर्गत अंतर्देशीय जे जलमार्ग क्षमता आहे आपली, जवळजवळ 14500 किलोमीटरची क्षमता आहे आपली. तर ह्याचा उपयोग करून घेण्यासाठी, ह्याचा इष्टतम उपयोग करून घेण्यासाठी केंद्र सरकारने सागरमाला नावाचा एक प्रकल्प लॉन्च केलाय. ओके, काय उद्देश आहेत या प्रकल्पांची? आधुनिकीकरण, म्हणजे बंदरांचं आधुनिकीकरण, त्यांचा विकास, बंदर निगडीत औद्योगिकीकरण, ओके, इथं आधुनिकीकरण होतं, इथं औद्योगिकीकरण आहे. ओके, इंडस्ट्रियलायझेशन, सागर समुदाय विकास, म्हणजे सागरांच्या समुद्रकिनारी जे राहणारे कम्युनिटीज असतील, ओके, समुदाय असतील, त्यांचा विकास, जहाज भरताड, म्हणजे जहाजावरनं जे माल वाहतूक खाली घेतली जाते, वर घेतली जाते, त्याच्याने जे माल वाहतूक इकडून तिकडे केली जाते, ओके, त्याला भरताड असा शब्द आहे. देशांतर्गत जलमार्ग विकास, देशांतर्गत जे जलमार्ग आहेत, ओके, अंतर्देशीय जे जलमार्ग आहेत, त्यांचा विकास करणे, त्या उद्देशाने एक सागरमाला प्रकल्प लॉन्च केलाय सरकारने. ओके, आणि या प्रकल्पाचा उद्देश आहे मित्रांनो 2035 पर्यंत, बघा मित्रांनो आकडेवारी काय, वर्ष कोणतं, 2035 पर्यंत 802 प्रकल्पांचा विकास आणि 5.54 लाख करोडची गुंतवणूक या सागरमाला प्रकल्पांतर्गत केली गेलेली आहे. आणि म्हणजे गुंतवणूक 2035 पर्यंत असल्यामुळं ओके ठरवलं आहे की 5.54 लाख करोडची गुंतवणूक आणि 802 प्रकल्पांचा यात विकास केला जाईल. ओके, जवळजवळ एवढ्या प्रकल्पांचा, 802 प्रकल्पांचा आणि 5.54 लाख करोडची गुंतवणूक केली जाईल. ओके, ह्याबद्दल आपण बरीच माहिती मागच्या लेक्चरमध्ये, मागच्या चॅप्टरमध्ये पण घेतली. तुम्ही अगोदरचा तो चॅप्टर काढून बघा. ओके, ते युट्यूब वरती अवेलेबल आहे, ते तुम्ही तो चॅप्टर बघा. ओके, तर मित्रांनो आपण पहिलं बंदरांविषयी त्यांची कॅपॅसिटी बघितली, त्याची क्षमता बघितली. ओके, त्यानंतर सरासरी आगमन निर्गमन जो वेळ असतो त्याला इंग्रजीमध्ये टर्न अराउंड टाइम, ते बघितलं. ओके, त्यानंतर मालवाहतूक हाताळणी क्षमता बघितली, टोटल किती हाताळले गेले 2020-21 मध्ये ते बघितलं. त्यानंतर सागरमाला प्रकल्पाविषयी थोडीशी माहिती घेतली. आता एक महत्वाचा बदल 2021 मध्ये झाला आहे आणि खूप महत्वाचा बदल होता, तो म्हणजे केंद्र सरकारने प्रमुख बंदर प्राधिकरण कायदा, इंग्रजीमध्ये त्याला मेजर पोर्ट्स ऑथॉरिटीज ऍक्ट 2021 असं नोटिफाय करण्यात आलंय, म्हणजे त्याला पारित करण्यात आला आणि त्यांना नोटीस देण्यात आली. म्हणजे नोटिफाय करणे म्हणजे काय, सगळ्यांना सांगणे की हा असा कायदा आलाय. ओके, मग तो जेव्हा लोकसभा राज्यसभा इथून पास करण्यात येते, त्याच्यानंतर त्याच्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरी होते. स्वाक्षरी झाल्यानंतर तो नोटिफाय केला जातो, गॅजेटेड, असं जे त्याच्यावरती अशोक स्तंभाचं चित्र असते, असा जो बॉन्ड पेपर सारखा जो कागद दिसतो, ओके, त्याच्यावरती त्याला नोटिफाय केलं जातं. नोटिफाय केलं जातं म्हणजे त्याला प्रकाशित केलं जातं एक प्रकार. ओके, तर 2021 मध्ये मित्रांनो प्रमुख बंदर प्राधिकरण कायदा, मेजर पोर्ट ऑथॉरिटीज ऍक्ट, ह्याला नोटिफाय करण्यात आलं, प्रकाशित करण्यात आलं. ओके, ह्या कायद्यामध्ये कशाच्या तरतुदी आहेत मित्रांनो? नियंत्रण म्हणजे काय, रेग्युलेशन आणि कंट्रोल, कार्य, फंक्शन्स आणि आराखडा व्यवस्थापन म्हणजे प्लॅनिंगचं जे मॅनेजमेंट आहे त्याच्या संबंधित तरतुदी आहेत. त्याबरोबर प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, नियंत्रण, इथं नियंत्रणाचा अर्थ आहे कंट्रोल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी प्रमुख बंदर प्राधिकरण बोर्डाकडे असेल. मित्रांनो बघा, या कायद्याअंतर्गत सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली आहे ती म्हणजे एक बोर्ड स्थापन करण्यात आलाय. कशा? बोर्ड्स ऑफ मेजर पोर्ट ऑथॉरिटीज. ओके, एका बोर्डाची स्थापना करण्यात आली आणि त्या अंतर्गत प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन, नियंत्रण म्हणजे कंट्रोल आणि व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट, ह्याच्या जबाबदाऱ्या कोणाकडे देण्यात आल्या? त्या बोर्डाकडे देण्यात आल्या. बोर्डाचं काय नाव देण्यात आलं त्या बोर्डाला? प्रमुख बंदर प्राधिकरण बोर्ड, म्हणजे बोर्ड्स ऑफ मेजर पोर्ट ऑथॉरिटीज. ओके, त्या बोर्डाकडे ह्या कायद्याअंतर्गत
अधिकार देण्यात, कशाचे, प्रशासनाचे, नियंत्रणाचे आणि व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली. ओके, तर हे देखील महत्वाचं होतं. तर लक्षात ठेवा 2021 मध्ये प्रमुख बंदर प्राधिकरण कायदा तो पारित करण्यात आलेला आहे, त्याला प्रकाशित पण करण्यात आले, नोटिफाय करण्यात आलेला. ओके, अजून समुद्राविषयी काय, तर मेरीटाईम इंडिया व्हिजन. व्हिजन म्हणजे काय, दृष्टी. ओके, इंडिया म्हणजे भारत, मॅरिटाईम म्हणजे सागराशी रिलेटेड जे असतात गोष्टी, सागराशी संबंधित असतात, त्याला इंग्रजीमध्ये मॅरिटाईम म्हणतात. ओके, तर सागरी भारत आराखडा 2030 हा आराखडा केंद्र सरकारने तयार केलेला आहे पुढच्या दशकासाठी. मित्रांनो लक्षात घ्या, पुढच्या दशकासाठी. आता आराखडा कधी कधी सुरुवात झाली आराखड्याची, म्हणजे कधी तो प्रकाशित करण्यात आला, 2021 ला. पुढचं दशक म्हणजे किती झालं मित्रांनो, 2030 पर्यंत, म्हणजे 21, 22, 22, 23, 23, 24, 24, 25 आणि असं तुम्ही काय 30 पर्यंत जा. पुढचं दशक, पुढचे 10 वर्षासाठी हा आराखडा आहे. 2021 ला सुरुवात झाली, 2030-31 पर्यंत चालेल मित्रांनो. ओके, बघा काय ह्या आराखड्याचा उद्देश, पुढच्या दशकासाठी सागरी क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठी. एकात्मिक विकास म्हणजे त्याच्या सगळ्याच गोष्टी आल्या, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो. ओके, त्याची या विकासाची वाटचाल कशी असावी, विकास कसा असावा ह्याचा उल्लेख असणारा हा आराखडा आहे. त्याला व्हिजन डॉक्युमेंट पण म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो, व्हिजन. व्हिजन म्हणजे दृष्टी. ओके, भविष्यासाठी आपण काय करतोय. डॉक्युमेंट म्हणजे एक प्रकारचा आराखडा, इथं त्याचा अर्थ आराखडा आहे. ओके, जागतिक दर्जाचे अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले मालवाहतूक बंदर केंद्र करणे उद्दिष्ट आहे. बघा, जागतिक दर्जाचे म्हणजे वर्ल्ड क्लास. जागतिक दर्जाचे म्हणजे वर्ल्ड क्लास, अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले म्हणजे एकदम वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर, मॉडर्नाइज झालेले इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असलेले मालवाहतूक बंदर. ओके, मालवाहतूक बंदर केंद्र तयार करण्याचं उद्दिष्ट ह्यामध्ये दिलेलं आहे. ओके, द ऑब्जेक्टिव्ह इज टू डेव्हलप वर्ल्ड क्लास मेगा पोर्ट्स. ओके, प्रमुख बंदर, ट्रान्सशिपमेंट म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणारे मालवाहतूक असते. ओके, हब्स म्हणजे केंद्र. ओके, अँड एन्श्युअर इन्फ्रास्ट्रक्चर मॉडर्नायझेशन. तर जागतिक दर्जाचा अत्याधुनिक पायाभूत सुविधा असलेले मालवाहतूक बंदर केंद्र तयार करणे या सागरी भारत आराखडा 2030 उद्देश आहे. आणि हा आराखडा 10 वर्षासाठी आहे. सुरुवात कधी झाली त्याची, मार्च 2021 ला. ओके, ह्याने काय होईल, ह्याने आयात निर्यात पक्षांना 6 ते 7 हजार करोड रुपयांची दरवर्षी बचत होण्याचा अंदाज आहे. ओके, तर ह्या गोष्टी जर झाल्या मित्रांनो, या पुढच्या 10 वर्षासाठी कोणत्या गोष्टी, जर जागतिक दर्जाचा 13 बंदरे आपण विकसित करू शकलो, तिथं सगळ्या पायाभूत सुविधा देऊ शकलो. ओके, तिथं जर एक केंद्र तयार केलं, हब तयार केलं आपण, तर त्याने काय होण्याची शक्यता आहे मित्रांनो, त्याने जवळजवळ पुढच्या 10 वर्षात, ओके, पुढच्या 10 वर्षात प्रतिवर्ष सरासरी किती, प्रतिवर्ष बरं, 6 ते 7 हजार करोड रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. कोणाची बचत होईल, जे तिथून आयात निर्यात करतात. एक्झिम क्लायंट्स, एक्झिम म्हणजे एक्स म्हणजे EX म्हणजे एक्सपोर्ट, IM म्हणजे इम्पोर्ट. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात, IM इम्पोर्ट म्हणजे आयात. एक्झिम एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे एक्झिम क्लायंट्स म्हणजे ते जे तिथले स्टेक होल्डर्स असतात. ओके, तिथं जो काम करतोय, ओके, एक्सपोर्ट इम्पोर्ट आयात निर्यातीचं जे काम करतात सगळ्या कंपन्या, त्यांना आपण एक्झिम क्लायंट म्हणतो. ओके, आयात निर्यात पक्ष जे असतात, तर त्यांना ह्या आराखड्यामुळे 6 ते 7 हजार करोड रुपयाची त्यांची बचत होण्याची शक्यता आहे. ओके, त्यांची बचत होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पुढची जी पायाभूत सुविधा आहे ते आहे अंतर्देशीय जलमार्ग म्हणजे इनलँड वॉटरवेज. ओके, इनलँड म्हणजे आपल्या भारतातल्या भारतात, ओके, भरपूर असे जलमार्ग असू शकतात, म्हणजे जिथून वाहतूक, ओके, नागरी वाहतूक किंवा माल वाहतूक, ओके, करू शकतो आपण. तर ह्याचा 1917चा एक कायदा होता. लक्षात घ्या, 1917चा कायदा होता. तो जवळजवळ 100 वर्ष जुना कायदा होता. ओके, 1917चा. गेल्या वर्षी तो रद्द करून, ओके, त्या कायद्याचं नाव बघा, इनलँड वेझल्स ऍक्ट 2021. ओके, वेझलचा अर्थ काय होतो इथं, वेझल म्हणजे मोठं जहाज. तुम्ही बघितलं असेल वाराणसी किंवा बिहारमध्ये तिकडे नद्यांमध्ये अनेक मोठं जहाज असतं, त्यावरती लोक, ओके, प्रवास करतात. ओके, आणि ते नदीतून जाते. आणि थोडस जहाज म्हणजे ते असं, म्हणजे ते असं सपाट तुम्हाला दिसेल, म्हणजे जहाज म्हणजे
टिपिकल असं जे चित्रपटामध्ये दाखवतात तसं जहाज नसतं ते. ओके, थोडंसं वेगळं असतं, म्हणजे जास्तीत जास्त लोक त्याच्यावर बसू शकतात, माल वाहतूक करू शकतो असं ते जहाज असते. तुम्ही वाराणसीच्या वगैरे वाराणसीमधून जाणारे जहाज, वाराणसीची जी नदी आहे तिथून जाणारे जे जहाज असते ते बघू शकता तुम्ही. ओके, माल वाहतूक आणि नागरी वाहतूक ह्यासाठी त्याचा वापर केला जातो, त्याला वेझल्स असा शब्द आहे. ओके, तर तसा कायदा होता. ओके, त्या कायद्याला रद्द करून 2021 ला तो नवीन कायदा आणण्यात आला, त्याला इनलँड वेझल्स ऍक्ट 2021 असं नाव देण्यात आलं. ओके, आता ह्या कायद्याचे उद्दिष्ट बघा. ओके, माफक दरात सुरक्षित वाहतूक आणि व्यापार आंतरदेशीय जलमार्ग संधी. ओके, तर माफक दरात काय झालं पाहिजे, सुरक्षित वाहतूक झाली पाहिजे आणि जो व्यापार आहे ओके तो देखील सुरक्षित झाला पाहिजे, आणि तो पण कशातून झाला पाहिजे, आंतरदेशीय जलमार्गातून झाला पाहिजे, तिथं त्याची संधी आहे. ओके, त्याची संधी उपलब्ध करून देण्याचं काम आहे ना सरकार करणार. ओके, म्हणजे जर नागरी वाहतूक असेल, ओके, माल वाहतूक असेल, व्यापारासाठी जी वाहतूक असेल ती अतिशय माफक दरात आणि सुरक्षित करण्यासाठी ओके ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. ओके, आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यापार प्रक्रियेमध्ये सुगमता आणण्यासाठी. ओके, काय झालं पाहिजे, व्यापाराची प्रक्रिया आहे ओके त्यामध्ये सुगमता आणण्यासाठी देखील ह्या कायद्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ओके, आता सुगमता का आणायची व्यापारामध्ये, तर सहज आपण बघितले इज ऑफ डुईंग बिझनेस, म्हणजे एखादा व्यापार करण्यासाठी किती सहजपणे आपण आपल्या देशात व्यापार करू शकतो त्याचे काही इंडिकेटर्स आहेत. ओके, केंद्र सरकार त्याचे इंडिकेटर्स आहेत, त्याच्यामध्ये 4 गट पाडलेले आहेत, तुम्हाला आठवत असेल. ओके, ते 4 गट आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं. ओके, आणि जागतिक बँक याचे एक इंडेक्स काढायचं जे की 2021 ला त्यांनी थांबवलं. ओके, त्याचा एक निर्देशांक यायचा इज ऑफ डुईंग बिझनेस इंडेक्स, तर ते 2020 पर्यंत आला, 21 नंतर त्यांनी ते थांबवलं. ओके, तर त्या इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये भारतातल्या भारतात काय झालं पाहिजे, त्या राज्याची जी रँक असते, जी श्रेणी असते ती वर गेली पाहिजे आणि व्यापार करणे हे सुगम झालं पाहिजे, म्हणून ह्या कायद्यामध्ये ओके इनलँड वेझल्स ऍक्ट 2021 त्यामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, हा कायदा 2021 ला पास झालेला आहे आणि माफक दरात सुरक्षित वाहतूक, कोणती वाहतूक, व्यापारासाठी माल वाहतूक आणि नागरी वाहतूक, तर त्यासाठी हा कायदा आणण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्यापार प्रक्रियेमध्ये सुगमता आणणे, हे देखील या कायद्याचा उद्देश आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो 2018 ला केंद्र सरकारने एक प्रकल्प लॉन्च केलाय, प्रकल्पाची सुरुवात केली, त्याला जल विकास प्रकल्प म्हणतात. काय नेमकं प्रकल्प आहे, जल विकास प्रकल्पाअंतर्गत गंगा, भागीरथी, हुगळी या नदीच्या ओके पट्ट्यावर, लक्षात घ्या मित्रांनो, गंगा, भागीरथी, हुगळी या नदीच्या पट्ट्यावर वाराणसी ते हल्दिया हा राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्यात येत आहे. बघा, जल विकास प्रकल्प काय नेमका, की जो पट्टा आहे कोणता, स्ट्रेच ऑफ गंगा, भागीरथी, हुगली रिव्हर. ओके, गंगा, भागीरथी, हुगली रिव्हरचा जो पट्टा आहे त्यावरती वाराणसी ते हल्दिया. ओके, तर त्यावरती 2 शहर, एक वाराणसी ओके ते हल्दिया. ओके, हा जलमार्ग, आणि या जलमार्गाचं नाव काय, नॅशनल वॉटरवेज 1. ओके, हा जलमार्ग क्रमांक 1 ह्याला विकसित करण्याचा उद्देश ठेवलेला आहे जल विकास प्रकल्पाअंतर्गत, ज्याची सुरुवात 2018 पासून झालेली आहे. ओके, यामुळे नागरी दळणवळण आणि माल वाहतूक सुकर होईल. ओके, यामुळे काय होणार आहे, नागरी दळणवळण ओके आणि माल वाहतूक सुकर करण्याचं देखील उद्दिष्ट आहे. ओके, तर 2018 ला सुरुवात झाली आणि पहिला उद्दिष्ट काय, नॅशनल वॉटरवे 1 म्हणजे राष्ट्रीय जलमार्ग 1 त्याला विकसित करणे हे उद्दिष्ट आहे. त्याबरोबरच बघा, राष्ट्रीय जलमार्ग 2 आणि 16 बरोबरच ओके 2 पण आहे 16 पण आहे, एकच तर गोष्ट झाली 2 आणि 16, त्याबरोबर इंडो बांगलादेश प्रोटोकॉल हा जो रस्ता आहे, हा जो जलमार्ग आहे तो देखील विकसित करण्याचं लक्ष सरकारने ठेवलेलं आहे. कशा अंतर्गत, जल विकास प्रकल्प. तर मित्रांनो, जल विकास प्रकल्प काय बघा, 2018 याची सुरुवात झाली, त्यामध्ये नॅशनल वॉटरवे 1 म्हणजे राष्ट्रीय जलमार्ग 1 आणि राष्ट्रीय जलमार्ग 2 आणि 16 असे 3 जलमार्ग, आणि त्याबरोबरच इंडो बांगलादेश प्रोटोकॉल रूट हा जो रूट आहे, हे 4 रस्ते, हे 4 जलमार्ग ह्यात
विकसित करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. कशामध्ये? जल विकास प्रकल्पाअंतर्गत. जल विकास प्रकल्पाअंतर्गत. ओके. आणि पुढच्या 5 वर्षासाठी जवळजवळ 661 करोड रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. पुढचे 5 वर्ष कोणकोणते मित्रांनो? 2020-21 ते 2024-25. ओके. तर हे होतं बंदरांविषयी. ओके. सागरी प्रकल्पांविषयी, सागरी भारत आराखड्याविषयी. आता आपण पुढचा प्रकल्प बघूया. त्याला गतिशक्ती नाव आहे. ह्याच्याविषयी थोडंसं बेसिक आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. आता त्याबद्दल एक 2 स्लाइडमध्ये, 2 नाही, ज्या स्लाइड आहेत 3 आणि 3 स्लाइड. ओके. 3 स्लाइडमध्ये आपण त्याची थोडीशी माहिती घेऊया. ओके. गतिशक्ती काय बघा. नागरिक, वस्तू आणि सेवांसाठी. बघा मित्रांनो, नागरिक, वस्तू, सेवा तिन्ही गोष्टी कव्हर झाल्या. पीपल, गुड्स अँड सर्व्हिसेस. विविध मार्गाने बिना अडथळा. ओके. विविध मार्गे म्हणजे मल्टी मॉडल, वेगवेगळ्या मार्गातून. ओके. आणि बिना अडथळा, सीमलेस. इंग्रजीमध्ये त्याला सीमलेस शब्द आहे, म्हणजे बिना अडथळा. काही अडथळा विना ती गोष्ट झाली पाहिजे. दळणवळणासाठी बघा, नागरी, वस्तू आणि सेवा, ओके, यांचं विविध मार्गाने बिना अडथळा दळणवळणासाठी जो एकात्मिक प्रकल्प तयार केला केंद्र सरकारने, त्या प्रकल्पाचं नाव आहे गतिशक्ती. त्या प्रकल्पाला नाव आहे गतिशक्ती प्रकल्प. ओके. यामध्ये 16 मंत्रालयांचा समावेश आहे. ओके. यामध्ये 16 जवळजवळ मंत्रालयांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि काही प्रकल्पांचा देखील ह्यात समावेश करण्यात आला. त्या प्रकल्पाची नाव आहेत भारतमाला प्रकल्प, सागरमाला प्रकल्प. सागरमाला प्रकल्प विषयी आपण ऑलरेडी बघितले. आंतरदेशीय जलमार्ग वाहतूक त्याविषयी देखील आपण थोडंसं बघितले. भूमी बंदरे. भूमी बंदरे म्हणजे लँड पोर्ट्स. म्हणजे जनरली बंदराचा अर्थ काय होतो? समुद्रकिनारी असलेलं बंदर. ओके. पण इथं काय? भूमी बंदर म्हणजे लँड पोर्ट्स. जमिनीवरती देखील बंदरांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे जमिनीवरती देखील अशी केंद्र झाली पाहिजे जिथून माल वाहतूक होईल. ओके. माल बाहेरून येणारा माल तिथं उतरेल आणि बाहेर पाठवला जाणारा माल तिथून पाठवला जाईल. अशी जी भूमी बंदरे, ह्यांचा विकास देखील गतिशक्तीमध्ये करण्यात येईल. ओके. हे गतिशक्तीमध्ये समावेश करण्यात आलेला प्रकल्प आहे. उडान बद्दल आपण ऑलरेडी माहिती घेतली. उडेगा देश का हर नागरिक. ओके. असं त्याचा उडान ह्या शब्दाचा अर्थ आहे. UDAN. ओके. उडेगा देश का हर नागरिक. ओके. तर ह्याचं काय? ओके. आम नागरिक, हर नागरिक, आम नागरिक. तर उडान बद्दल आपण माहिती घेतली. उडानच्या अंतर्गत जे देशांतर्गत जे प्रकल्प आहेत, ओके, देशांतर्गत मोठी मोठी जे विमानतळ आहेत, देशांतर्गत जे नागरी विमान वाहतूक आहे, त्याचा विकास करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, उडान हा प्रकल्प माल वाहतुकीसाठी नाही मित्रांनो, तो नागरी विमान वाहतुकीसाठीच आहे. ओके. लोकांसाठी आहे. ओके. लोकांसाठी. तर अशा प्रकल्पांचा समावेश देखील गतिशक्तीमध्ये करण्यात आलाय. म्हणजे काय? ही सगळी प्रकल्प आहे ना, एकात्मिकरित्या ह्यांचा विकास केला जाईल. म्हणजे हे असे आयसोलेशन मध्ये, आयसोलेशन हा इंग्रजी शब्द. आयसोलेशन म्हणजे काय? समजा एक 4-5 मित्र आहेत. ओके. आणि ते वेगवेगळा अभ्यास करतात. ओके. त्याला आयसोलेशन म्हणतात, वेगवेगळं होऊन. ओके. जसं अनफॉर्च्युनेटली कोरोनाच्या काळात आहे ना, आयसोलेशन मध्ये ठेवायला, म्हणजे वेगळं करायचं त्याला. ओके. तर आयसोलेशन मध्ये काम न करता, कारण ह्या सगळ्या भारतमाला प्रकल्प असो, सागरमाला प्रकल्प असो, आंतरदेशीय जलमार्ग वाहतूक असो, भूमी बंदरे असो, उडान प्रकल्प असो, किंवा 16 जे मंत्रालय असो. ओके. ह्या शेवटी काय, ह्यांचा उद्देश काय, शेवटचा उद्देश काय असणार आहे? म्हणजे सगळ्यात महत्वाचा उद्देश, शेवटचा नाही पण सगळ्यात महत्वाचा उद्देश काय असणार आहे? की देशाचा विकास झाला पाहिजे. ओके. पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे. जर हेच उद्देश असेल तर ह्यांनी वेगवेगळ्या असं सायलोज मध्ये, वेगवेगळ्या अशा बंदिस्त घरामध्ये काम करण्यापेक्षा त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी एकमेकांसोबत काम केलं पाहिजे. ओके. एकमेकांच्या कोऑर्डिनेशन मध्ये काम केलं पाहिजे. तर त्यासाठी गतिशक्ती हा प्रोजेक्ट आहे. त्यासाठी काय? गतिशक्ती हा प्रोजेक्ट आहे. ओके. आणि हा प्रोजेक्ट मागे पण मी बोललो होतो, इस्रो आणि भास्कराचार्य राष्ट्रीय अंतराळ कार्य आणि भूमी माहिती शास्त्र संस्था, इंग्रजीमध्ये त्याला भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ऍप्लिकेशन्स अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स. ओके. हे गांधीनगर इथे आहे, गुजरातमध्ये ही संस्था आहे. इस्रो आणि भास्कराचार्य राष्ट्रीय अंतराळ कार्य आणि भूमी माहिती शास्त्र संस्था यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून गतिशक्ती योजनेची अंमलबजावणी केली जाईल. तर इस्रोने काही तंत्रज्ञान विकसित केलेला इमेजरी म्हणजे इस्रोचे जे सॅटेलाइट उपग्रह वगैरे असतील ना, ते सगळ्या प्रकल्पांवरती लक्ष ठेवतील. कशाने? सॅटेलाइटने. ओके.
आणि भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ऍप्लिकेशन जिओ इन्फॉर्मेटिक्स ह्या ज्या संस्था असतील त्यांनी विकसित केलेलं जे तंत्रज्ञान असेल त्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी विकसित केलेलं काय तंत्रज्ञानाचा वापर करून काय गतिशक्ती ही योजना राबवण्यात येते. गतिशक्ती ही योजना राबवण्यात येते. ओके. आता गतिशक्ती योजनेमध्ये आणखी 2 स्लाइड आहेत त्याच्या. ओके. गतिशक्ती योजनेमध्ये आपण भारतमाला ह्या प्रकल्पाचं नाव वाचलं होतं. ओके. तर नेमका हा भारतमाला प्रकल्प काय बघूया आपण. ओके. राष्ट्रीय महामार्ग रस्ते क्षेत्रासाठी बघा राष्ट्रीय महामार्ग रस्ते क्षेत्रासाठी एकात्मिक प्रकल्प म्हणजे भारतमाला परियोजना टप्पा पहिला 2017-20 साठी अर्थविषयक कॅबिनेट कमिटीने मंजूर केलेला आहे. बघा मित्रांनो काय भारतमाला प्रकल्प नॅशनल हायवे रोड सेक्टर ओके म्हणजे राष्ट्रीय महामार्ग रस्ता ओके त्या क्षेत्रासाठी एकात्मिक प्रकल्प आहे. प्रकल्पाचं नाव काय दिलेलं भारतमाला परियोजना टप्पा पहिला टप्पा कधी 2017 ते 2020. कोणी मंजुरी दिली ह्या टप्प्याला ह्या प्रकल्पाला अर्थविषयक कॅबिनेट जे आहे ओके इकॉनॉमिक कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ओके जे संसदेमध्ये जे कमिटी असतात त्याच्यापैकी एक कमिटी म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ओके ह्यांनी 5 वर्षासाठी 2017 ते 22 ह्या 5 वर्षासाठी ह्या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. नेमका प्रकल्पाचा उद्देश काय माल वाहतूक आणि नागरी दळणवळण मार्गांची कार्यक्षमता इष्टतम करणे. इष्टतम म्हणजे कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त त्याच्यापासून लाभ घेणे त्याला इष्टतम शब्द आहे. इंग्रजीमध्ये त्याला ऑप्टिमम ओके ऑप्टिमाइज करणे म्हणतात ऑप्टिमम म्हणतात. ओके तर माल वाहतूक आणि नागरी दळणवळण दोन्ही पण माल पण आणि नागरी दळणवळण म्हणजे फ्रेट म्हणजे माल वाहतूक आणि पॅसेंजर मुवमेंट ओके तर दोन्ही पण काय झालं माल वाहतूक आणि नागरी दळणवळण मार्गांची कार्यक्षमता इष्टतम करणे ओके ऑप्टिमाइज करणे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त त्याच्यातनं लाभ घेणे आणि जर गुंतवणूक अंतर असेल म्हणजे इन्व्हेस्टमेंट गॅप असेल इन्फ्रास्ट्रक्चर गॅप असेल ओके म्हणजे काही क्षेत्रांना कमी मिळाला असेल काही क्षेत्रांना जास्त मिळाला असेल किंवा व्हायबिलिटी रिपोर्ट बघून व्हायबिलिटी म्हणजे एखाद्या गोष्टीचं जी उपयुक्तता आहे ओके किंवा उपयुक्तता नाही उपयुक्तता वेगळं असते व्यवहार्यता जी असते म्हणजे हे व्हायबल आहे की नाही व्हायबल म्हणजे व्यवहार्यता ह्यात आहे की नाही हे आपण केलं तर खरंच ह्याचा फायदा होईल की नाही पैशाच्या रूपात फायदा होत नसेल तर कदाचित एक सामाजिक रूपात तरी ह्याचा फायदा झाला पाहिजे ह्याचा एक रिपोर्ट घेऊन ह्याचा अभ्यास करून त्याच्यात किती गुंतवणुकीची गरज आहे ओके हे ठरवण्याचं काम भारतमाला प्रकल्प करणार आहे. हे ठरवण्याचं काम भारतमाला प्रकल्पामध्ये होत आहे. ओके त्याला गुंतवणूक अंतर ओके किंवा पायाभूत सुविधा अंतर असं देखील म्हणतात. ओके आणि त्याला ते अंतर कमी करण्याचं काम ओके ते अंतर कमी करण्याचं काम कोण करेल भारतमाला प्रकल्प करेल. ओके त्याला इंग्रजीमध्ये ब्रिजिंग द गॅप म्हणतात. ब्रिज म्हणजे जो ब्रिज असतो ओके पूल असतो जो दोन समजा स्थानांना जोडतो ओके 2 स्थान असतील ओके इकडे एक असेल इकडे एक असेल त्यांना जोडण्याचं काम ब्रिज करते. ओके तसंच जर भरपूर वेगवेगळे दळणवळण आणि नागरी आणि माल वाहतूक दळणवळणीचे मार्ग असतील ओके तर त्यांना जोडण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये जर काही अंतर असेल काही त्याच्यात गॅप पडले असतील ते पैशाच्या रूपात असो किंवा इतर रूपात असो त्याला भरून काढण्याचं काम कोण करणार आहे भारतमाला प्रकल्प करणार आहे. ओके तर हे पहिला टप्पा याचा 2017 ते 22 या वर्षात सुरू झाला. ओके सुरू आहे आणि कोणत्या कमिटीने याला मंजुरी दिली होती कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ओके अर्थविषयक कॅबिनेट समिती जी आहे जी पार्लमेंटमध्ये असते त्या कमिटी. ओके तर हा भारतमाला प्रकल्प गतिशक्तीचा एक भाग आहे म्हणून मी तुम्हाला या प्रकल्पाविषयी सांगितलं. आता पुढचा टॉपिक बघूया. पुढचा टॉपिक आहे दूरसंचार. आपण पुढचा टॉपिक बघूया दूरसंचार क्षेत्र म्हणजे टेलिकम्युनिकेशन सेक्टर. ओके टेलिकम्युनिकेशन टेली म्हणजे दूर ओके दूरची गोष्ट टेली म्हणतात कम्युनिकेशन म्हणजे संचार एकमेकांशी जो दूरभाष असतो ओके जो एक कम्युनिकेशन. ओके तर मित्रांनो दूरसंचार क्षेत्राविषयी थोडंसं बघूया आपण कारण हे देखील पायाभूत क्षेत्रांपैकीच एक आहे. ओके ह्याच्याशिवाय पायाभूतचा अर्थ काय होतो मित्रांनो जे बेसिक आहे. ओके इंग्रजीमध्ये त्याचं तुम्हाला आठवत असेल मी कालच्या लेक्चरमध्ये त्याला छानपैकी समजून सांगितलं होतं इन्फ्रास्ट्रक्चर. ओके इंग्रजीमध्ये शब्द आहे ना मराठीत तर खूप शब्द पाया म्हणजे बेस जो असतो ओके त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी येतात. तसे इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे ना
शब्द खूप चांगला आहे. इन्फ्रा म्हणजे काय, अगोदर. मग तुम्ही इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट असे दोन प्रकारचे भरपूर प्रकार असतात. ओके, त्याचे दोन प्रकारचे रेज, ओके, किरणांबद्दल माहिती बघितली असेल. ओके, IR आणि UV. ओके, अल्ट्राव्हायोलेट मध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये, पर्यावरण शास्त्रामध्ये तुम्ही तुम्हाला वाचायला मिळेल त्याबद्दल. ओके, अल्ट्राव्हायोलेट म्हणजे अल्ट्राच्या व्हायोलेटच्या पलीकडे. ओके, इन्फ्रारेड म्हणजे रेडच्या अलीकडे, लालच्या अलीकडे, असं त्याचा अर्थ होतो. इन्फ्राचा अर्थ काय होतो, अलीकडे. ओके, तर इन्फ्रास्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरच्या अगोदर जे सगळ्या रचना असतात, ओके, देशातले सगळे व्यापार वगैरे असतात, त्याच्या अगोदर त्याच्या पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे. ओके, त्या पायाभूत सुविधांपैकी एक सुविधा आहे दूरसंचार क्षेत्र. आता बघूया याच्याबद्दल माहिती. दूरध्वनी सभासदांची संख्या बघा मित्रांनो, टेलिफोन सबस्क्रायबर. ओके, जे टोटल आहे त्याच्यात मोबाईल पण आला मित्रांनो, लक्षात घ्या. टेलिफोन आता हा शब्द फक्त फोन असं लँड वायरफुल. ओके, वायरफुल असा शब्द नाही, वायरलेस असा शब्द आहे, त्याला असंच केलं मी. वायरफुल म्हणजे वायरने जे असते, तर तेच नाही याच्यात फक्त, तर मोबाईल देखील आलं. ओके, दूरध्वनी सभासदांची, सबस्क्रायबरची जी संख्या असते 2014ला 933 मिलियन होती. ओके, 933 मिलियन म्हणजे किती मित्रांनो, 933 दशलक्ष. ओके, 933 दशलक्ष, 933 मिलियन असं जर आकडा असेल. दशलक्ष म्हणजे ह्याच्यात आणखी एक जर तुम्ही शून्य ऍड केलं तर ते एकूण लाख होईल, आणि त्याला जर 100 न भागलं तर तुम्हाला कळेल 93 करोड असा त्याचा अर्थ होतो. ओके, 93 करोड म्हणजे 2014ला पण आपली संख्या भरपूर होती. ओके, जे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती, 93 करोड लोकांकडे जवळजवळ. ओके, 933 मिलियन वरून 1200 मिलियन. ओके, म्हणजे जवळजवळ 120 करोड लोकांकडे. मार्च 2021 ची आकडेवारी आहे बघा मित्रांनो, लेटेस्ट आकडा आहे 2021चा, मार्च 2021च्या आकडेवारीनुसार जवळजवळ 1200 मिलियन म्हणजे 120 करोड लोकांकडे भारतात टेलिफोन, म्हणजे 120 करोड लोक टेलिफोन काय हे सबस्क्रायबर आहेत, म्हणजे दूरध्वनी सभासद आहेत ते, म्हणजे त्यांच्याकडे कोणता ना कोणता टेलिफोन कनेक्शन आहे. ह्यापैकी सगळ्यात चांगली गोष्ट बघा. ओके, आणि ही दरी खूप कमी आहे. कदाचित हे एकच क्षेत्र असेल जिथं ही दरी एवढी कमी आहे. 45% ग्रामीण भागात आणि 55% शहरी भागात सभासद आहेत. ओके, तर मित्रांनो तुम्ही खरं सांगतो की हे एकमेव क्षेत्र असेल जिथं दरी कमी झालेली आहे. ओके, 45% ग्रामीण भागात हे सभासद आहेत आणि 55% शहरी भागात आहेत. ओके, आता इंटरनेटची सभासद संख्या किती आहे बघा. 2015ला बघा, 2015ला 302 मिलियन म्हणजे काय, 30 करोड जवळजवळ. ओके, 302 मिलियन लोकांकडे इंटरनेटचं कनेक्शन होतं, इंटरनेटचे जे सभासद होते. ओके, मग ते मोबाईल थ्रू असो दुसरं असो. ती संख्या वाढून ओके 833 मिलियन, 833 म्हणजे जवळजवळ 83 करोड वरती गेलेली आहे वर्ष 2021च्या आकडेवारीनुसार. जून 2021च्या आकडेवारीनुसार ती संख्या, इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या, इंटरनेटचे जे सभासद असतात, युजर्स नाही हा, सबस्क्रायबर. लक्षात घ्या मित्रांनो, फरक असतो. युजर म्हणजे वापरणारे. आता माझं इंटरनेट जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही पण युजर व्हाल, मी पण युजर होईल. पण सबस्क्रायबर कोण आहे, मी आहे, कारण ते माझं इंटरनेट. आय हॅव सबस्क्राईब टू दॅट सर्व्हिस. ओके, तर मी सभासद आहे. तर असे किती, 833 मिलियन. 833 मिलियन म्हणजे जवळजवळ 83 करोड सभासद आहेत जून 2021च्या आकडेवारीनुसार. कशाचे, इंटरनेटचे. ओके, 2015ला 67% सभासद नॅरो बँड आणि 32% सभासद ब्रॉडबँड. ओके, 67% सभासद नॅरो बँड. ओके, आणि 32% सभासद ब्रॉडबँड. ब्रॉडबँड म्हणजे ज्याची स्पीड जास्त असेल, नॅरो बँड म्हणजे ज्याची स्पीड कमी असेल इंटरनेटची. ही आकडेवारी होती बघा मित्रांनो, 67 आणि 32 म्हणजे 67 आणि जवळजवळ 33. ओके, ते पॉईंट. ओके, इकडे 67.2 आणि 32.8, तर याला 33 करा तुम्ही, 33. तर 2015ला 67% सभासद नॅरो बँड आणि 33% सभासद ब्रॉडबँड वापरणारे होते. ही संख्या मित्रांनो, आणि ही खूप मोठी प्रगती आहे आणि चांगली गोष्ट आहे भारतासाठी. ही संख्या 2021ला नॅरो बँड वापरणाऱ्यांची फक्त 4% आणि ब्रॉडबँड वापरणाऱ्यांची संख्या जवळजवळ 96% झालेली आहे. ब्रॉडबँडचा अर्थ इथं काय होतं मित्रांनो, ज्या इंटरनेट सर्व्हिसची स्पीड जास्त आहे. ओके, त्याला ब्रॉडबँड असा शब्द दिलाय आपण. ओके,
तर बघा किती मोठा फरक पडलाय. 67% नॅरो बँड आणि 33% फक्त ब्रॉडबँड वापरणारे होते. तर 2021च्या आकडेवारीनुसार 4% सभासद फक्त नॅरो बँड मध्ये आहेत. नॅरो म्हणजे छोटं, लहान, संकीर्ण, ओके, आणि 96% ब्रॉडबँड, ओके, वापरणारे सभासद आहेत. ओके. बिनतारी विदा वापर. विदा म्हणजे डेटा. ओके. विदा हा थोडा अवघड शब्द वाटत असेल तर सोपा शब्द आपल्या इंग्रजीमध्ये डेटा. ओके. बिनतारी म्हणजे वायरलेस डेटा. मित्रांनो 2000 ओके 18-19च्या पहिल्या तिमाहीमध्ये, फर्स्ट क्वार्टर मध्ये, पहिल्या तिमाहीमध्ये ओके बिनतारी वायरलेस डेटा वापरणाऱ्या टोटल वायरलेस डेटा भारतात किती वापर केला गेला? पेटाबाईट 2:50. ओके. पेटाबाईट म्हणजे काय? दोनला जेव्हा आपण ओके वेन वी रेज टू 50, ओके, 2:2 म्हणजे काय? दोनदा गुणाकार करायचा. 2:3 म्हणजे 2-3दा गुणाकार करतो आपण. तुम्हाला छोटं हे सोपं गणित माहित आहे. तसं जेव्हा आपण 2:15 येतो तेव्हा त्याला पेटा हा शब्द आहे. 2:15 येतो तेव्हा काय शब्द त्याला? पेटा. मित्रांनो 2018-19च्या पहिल्या तिमाहीमध्ये भारतामध्ये 4206 पेटाबाईट एवढा डेटा वापरला गेलेला आहे. तो डेटा 2022-23च्या पहिल्या तिमाहीत, फर्स्ट क्वार्टर ऑफ फायनान्शियल इयर 22-23 मध्ये 32,997 पेटाबाईट वर गेलेला आहे. बघा टोटल डेटा. ओके. म्हणजे 2:50 इंटू 32,997 एवढं. ओके. तर एवढा डेटा जवळजवळ 2022-23ला पहिल्या क्वार्टरमध्ये, ओके, पहिल्या क्वार्टरच्या आकडेवारीनुसार एवढा डेटा जवळजवळ भारतात वापरला गेलेला आहे. ओके. आणि खूप मोठा डेटा आहे. 32,997 पेटाबाईट. ओके. 32,997 पेटाबाईट. ओके. प्रतिग्राहक प्रतिमाह. बघा मित्रांनो, प्रतिग्राहक म्हणजे पर कन्झ्युमर, म्हणजे पर सबस्क्रायबर, तुम्ही हे म्हणू शकता प्रति सभासद. ओके. इथं सभासद अर्थ नाही, पर युजर आहे, म्हणजे प्रतिग्राहक. ओके. वापर करणारा, पर युजर पर मंथ. ओके. सभासद नाही मित्रांनो, लक्षात घ्या. पर युजर पर मंथ. प्रतिग्राहक प्रतिमाह. भारतामध्ये विदा वापर, ओके, जो आर्थिक वर्ष 2018-19च्या पहिल्या तिमाहीमध्ये 1.24 गिगाबाईट होता, तो 14.1 गिगाबाईट जीबी. गिगाबाईट म्हणजे जीबी. ओके. म्हणजे पहिलं 1.24 गिगाबाईट होता फर्स्ट क्वार्टर ऑफ 2018-19 फायनान्शियल इयर मध्ये. तो वाढून 14.1 जीबी झालेला आहे. ओके. कधी? 2021-22. ओके. 22-23च्या पहिल्या क्वार्टरमध्ये, फर्स्ट क्वार्टर ऑफ 22-23. बघा मित्रांनो, ओके, किती फरक आहे. म्हणजे एक व्यक्ती, ओके, एका महिन्यात 2018च्या पहिल्या तिमाहीमध्ये 1.24 गिगाबाईट जीबी डेटा वापरायचा, तर तो डेटा आता एक व्यक्ती एका महिन्यात पर युजर पर मंथ 14.1 गिगाबाईट ओके जीबी डेटा वापरतो. 14.1 गिगाबाईट एवढा वापर केला जातो. ओके. तर एक तथ्य तुम्हाला जसे तसे लक्षात राहणार नाही, पण एक आज जवळपासची आकडेवारी जरी तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, आता डिस्क्रिप्टिव्ह पण आलेला आहे. ओके. तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये खूप फायदा होईल. अशा गोष्टींचा डिस्क्रिप्टिव्ह मध्येच फायदा होईल. ओके. कदाचित ऑब्जेक्टिव्ह मध्ये, एमसीक्यू पॅटर्न मध्ये थोडस तथ्य जास्त विचारले जातील आणि एवढे 32,997 पेटाबाईट एवढं असं तथ्य विचारलं जाणार नाही. ओके. पण ओके जेव्हा डिस्क्रिप्टिव्हची वेळ येईल किंवा तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ येईल मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ही आकडेवारी सांगितल्यानंतर पुढच्या इंटरव्ह्यूवरती जो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्याच्यावरती जे इम्प्रेशन पडते ते खूप चांगलं असते. कारण ह्याच्याने काय करते, तुम्ही तथ्य वाचता, ह्याच्याने तुमची जी वाचन सवय आहे ती अधोरेखित होते. ओके. इट इज अंडरलाइंड हिअर. कारण तुम्हाला एवढा डेटा तोंडपाठ असतो. ओके. की तुम्ही एक अंदाजे सांगू शकता की पूर्वी 1 जीबी एक व्यक्ती 1 जीबी डेटा वापरायचा एका महिन्यात, तर आता तोच आकडा 14 जीबी वरती गेलेला आहे. 14 जीबी एका महिन्यात. ओके. असं. ओके. ह्याच्याशीच निगडीत एक भारतनेट नावाचा प्रकल्प आहे मित्रांनो. ओके.
भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड, व त्याला शॉर्ट मध्ये भारत नेट. ओके, फुल फॉर्म काय मित्रांनो? भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड. ओके, म्हणजे भारत नेट असं शॉर्ट. ओके, तर भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड तर्फे ओके भारत नेटची अंमलबजावणी केली जाते. तर भारत नेट काय नेमकं? भारत नेट आहे ना, हे कशा अंतर्गत काम करते? कंपनी कायद्याअंतर्गत. म्हणजे कंपनीचा जो कायदा आहे 1950-2013. ओके, तर ह्यामध्ये स्पेशल पर्पज व्हेकल, तुम्हाला आठवत असेल स्पेशल पर्पज व्हेकल बद्दल आपण बोललो होतो. स्पेशल पर्पज व्हेकल काय? एका विशिष्ट उद्देशासाठी एक प्रकारे पैशाची निधीची उपलब्धता करून देण्यासाठी जो प्रकल्प चालवला जातो, तो एक प्रकारे इथं उधार पैशाची देवाणघेवाण होते, त्याला स्पेशल पर्पज व्हेकल म्हणतो. त्यामध्ये तारण म्हणून काय वापरलं जातं? तारण म्हणून भविष्यातले जे आपली मिळकत असते त्याचा वापर केला जातो. ओके, तर स्पेशल पर्पज व्हेकल जे आहे, किती रुपयांचं स्पेशल पर्पज व्हेकलची स्थापना झाली मित्रांनो? 1000 करोड रुपयांची भांडवली गुंतवणूक करून कंपनी कायद्याअंतर्गत, बघा 1000 करोडची भांडवली गुंतवणूक करून कंपनी कायद्याअंतर्गत स्पेशल पर्पज व्हेकल स्थापन करण्यात आलं. आणि त्याच्या अंतर्गत भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड ही कंपनी भारतनेट नावाची ही योजना चालवते. नेमकी योजना काय आहे? भारतनेट प्रकल्प संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागातर्फे राबवला जातो. ठीक आहे. ओके, आणि हा नेमका काय? राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्कची सुरुवात 2011 ला झाली होती. 2011 ला बघा. ओके, त्याचं पूर्वी नाव काय होतं? नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क. ओके, ऑप्टिकल फायबर, तुम्ही इंटरनेटचं वगैरे जे कनेक्शन असते ते जर काढून कधी त्याच्यात बघितलं, त्याच्यात ऑप्टिकल फायबर असतो, नॉर्मल फायबर नसतो. जसं आपलं चार्जरचं वायर असते तसं वायर नसते, त्याच्यात ऑप्टिकल फायबर असतो. ऑप्टिकल फायबर म्हणजे काय? ते जे प्रकाशाची किरणे त्याच्यातनं डेटा ट्रान्सफर केला जातो. ओके, लाईट रेज जे असतात त्याच्यातनं तो डेटा ट्रान्सफर केला, त्याला ऑप्टिकल फायबर म्हणतात. ओके, तर तुम्ही हा डायग्राम, असा डायग्राम बघितला असेल. म्हणजे इकडं जर एक माहितीचं, समजा इकडून जर स्रोत असेल आणि इकडून जर गंतव्य असेल, ओके, तर ऑप्टिकल फायबर मधनं डेटा असा जो इंटरनल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो त्याला, ओके, असा असा ट्रान्सफर केला जातो. ओके, आणि हे छोटंसं ऑप्टिकल फायबर असतं. ओके, याचे 2-3 लेअर असतात. तुम्ही विज्ञानामध्ये हे डिटेलमध्ये शिकू शकता. ओके, तर ऑप्टिकल फायबर, नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कची स्थापना करण्यात आली NOFN ची 2011 ला. त्याचं नाव सरकारने बदलून भारतनेट असं करण्यात केलं. आणि भारतनेट पण का केलं? कारण भारत, तुम्ही जर हे बघितलं कंपनीचं नाव भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड, तर हे भारत आणि इकडलं नेटवर्कचं NET असं भारतनेट असं त्याचं नाव देण्यात आलं. ओके, आता ह्याच्यात काय काय आपल्या उपलब्धी आहेत, काय काय अचिव्हमेंट आहेत ते बघूया आता. ओके, नोव्हेंबर 2021 नुसार 5.46 लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर पेरण्यात आलेला आहे. ओके, आणि एकूण 1.73 लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आलेला आहे. तेव्हाची आकडेवारी आहे. ओके, त्याच वर्षी जोडण्यात आलं नाही, तर सुरू झाल्यापासून, प्रकल्प सुरू झाल्यापासून 1.73 लाख, ओके, जवळजवळ 1.25 लाख ग्रामपंचायतींना या योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या आहे ऑप्टिकल फायबरने. ऑप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या याचा अर्थ काय? तिथे इंटरनेट कनेक्शन, वायफाय कनेक्शन देण्यात आलेलं आहे. ओके, कारण हे ऑप्टिकल फायबर काय करतात? हे माहिती एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत, सिग्नल जे असतात एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत नेण्याचं काम करतात. ओके, ह्याबरोबरच 4173 ग्रामपंचायतींना उपग्रह माध्यमांनी जोडल्या गेलेलं आहे ह्या भारतनेट प्रकल्पाद्वारे. आणि 1.04 लाख ग्रामपंचायतींना वायफाय हॉटस्पॉटने जोडले गेलेलं आहे. बघा, या भारतनेटचे एक अचिव्हमेंट आहेत मित्रांनो, ही उपलब्धी आहे त्याची. ओके, हे त्याचे एक रिझल्ट आहे. ओके, ह्या योजनेअंतर्गत दूरसंचार क्षेत्रामध्ये, ह्या योजनेअंतर्गत आहे दूरसंचार क्षेत्रामध्ये मित्रांनो, अजून एक योजना चालते. त्या योजनेचं नाव आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह, म्हणजे सर्वसमावेशक, टेलिकॉम म्हणजे दूरसंचार, डेव्हलपमेंट म्हणजे विकास, आणि प्लान म्हणजे आराखडा. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेलिकॉम डेव्हलपमेंट प्लान म्हणजे CTDP. ओके, ह्याची सुरुवात करण्यात आली. आणि ही सुरुवात एस्पेशली, ओके, पूर्वोत्तर ईशान्येकडील जे राज्य आहेत, ओके, त्यांच्यासाठी करण्यात आली. काय उद्देश बघूया. भारत सरकार पूर्वोत्तर राज्यांकरिता सर्वसमावेशक दूरसंचार विकास आराखड्याची अंमलबजावणी करत आहे. तसेच बेटांकरिता, बेट जी मुख्य क्षेत्रांपासून, ओके, मुख्य आपल्या जमिनीपासून वेगळे असतात, ओके,
बेटांकरिता देखील ही योजना काम करत आहे. तर ही जी योजना आहे, भारत सर्वसमावेशक दूरसंचार विकास आराखडा, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेलिकॉम डेव्हलपमेंट प्लॅन, हे बेटांकरिता आणि जे पूर्वोत्तर राज्य आहे, ईशान्येकडील राज्य आहेत त्यांच्यासाठी ही योजना सरकारने तयार केलेली आहे. ओके. भारत नेट अंतर्गतच आता टॉवरचं आपण बघूया. डिसेंबर 2021 ला भारतात एकूण 6.93 लाख मोबाईल टॉवरची संख्या आहे. बघा मित्रांनो, 6.93 लाख मोबाईल टॉवर. मोबाईल टॉवरचा अर्थ काय? मोबाईल टॉवर काय करते? ते जे सिग्नल्स येतात आपल्या मोबाईल मधनं, जे सिग्नल येतात ते तिथं पहिलं जातात, तिथून ते उपग्रहाला जातात, उपग्रहातून ते खाली येऊन पुन्हा ते जो रिसिव्हर असतो, सेंडर आणि रिसिव्हर असे दोन जे घटक असतात, सेंडर अँड रिसिव्हर, ओके, त्यांना मिळवायचं. जसं इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड आणि सप्लाय जसं असते ना मित्रांनो, मागणी आणि पुरवठा त्यांना मिळवायचे काम करतात अमेझॉन आणि ओला आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्या. तसंच हे टॉवर काय करते? हे जे सिग्नल्स आहे, जे उपग्रहाला चाललेत, ओके, ते सिग्नल आपल्यापर्यंत आणण्याचं काम करते. ते सिग्नल काय करते? आपल्यापर्यंत आणण्याचं काम करते. ओके. तर अशा किती एकूण टॉवर आहेत? 6.93 लाख मोबाईल टॉवरची संख्या आहे डिसेंबर 2021 मध्ये. भारतनेट प्रकल्पाची व्याप्ती आता सरकारने ग्रामपंचायती सोबतच, बघा अगोदर आपण आकडेवारी ती ग्रामपंचायतीची बघितली होती, तर इतर गावांना देखील नेण्याचं ठरवलं आहे. तर भारतनेट ही मुळातच हा जो प्रकल्प आहे ना, ग्रामपंचायतींना जोडण्यासाठी लॉन्च झाला होता, सुरुवात झाली होती. पण नंतर त्याची व्याप्ती इतर गावांना देखील, ओके, जिथं अजूनही इंटरनेटची सुविधा पोहोचली नाही अशा गावांना जोडण्यासाठी देखील भारतनेट अंतर्गत काम होणार आहे. ओके. ऑगस्ट 2020 ला 2313 किलोमीटरचा समुद्र खालील ऑप्टिकल फायबरचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. बघा 2020 ला 2313 एवढ्या किलोमीटरचं, ओके, कुठं? समुद्राखालील ऑप्टिकल फायबरचं उद्घाटन करण्यात आले. हे काय करणार आहे? चेन्नई आणि अंदमान आणि निकोबार बेटांना नेटवर्कने जोडण्याकरिता आहे. बघा, चेन्नई आणि अंदमान निकोबार ही जी बेट आहेत यांना जोडण्याकरिता 2313 किलोमीटरचं ऑप्टिकल फायबरचं उद्घाटन झालेलं आहे. ओके. हे झालं चेन्नई आणि अंदमान निकोबार. पण आपले आणखी बेट आहेत, लक्षद्वीप बेट पण आहे. ओके. कोची ते लक्षद्वीप बेटांना ऑप्टिकल फायबरने जोडण्याच्या प्रकल्पाला सरकारने देखील मंजुरी दिलेली आहे आणि त्याची इथं आकडेवारी लिहिली नाही चुकून मराठीमध्ये. 1891 किलोमीटरचं ह्याला देखील मंजुरी भेटलेली आहे. ओके. तर बघा मित्रांनो, चेन्नई आणि अंदमान आणि निकोबार साठी 2313 किलोमीटरचं ऑप्टिकल फायबर आणि कोची ते लक्षद्वीप बेटांना जोडण्यासाठी, ओके, लक्षद्वीप बेटांना जोडण्यासाठी जे फायबर आहे त्याचे 1891, ओके, हे ऑप्टिकल फायबरचं नेटवर्क सरकार भारतनेट तर्फे तयार करत आहे. काय करत आहे? सरकार भारतनेट या योजनेअंतर्गत तयार करत आहे. भारतनेटची स्थापना सुरुवात मित्रांनो लक्षात घ्या 2011 ला झाली होती. तेव्हा त्याचं दुसरं नाव होतं. तेव्हा काय होतं? त्याचं नाव थोडंसं वेगळं होतं. ओके. पुढची पायाभूत सुविधा बघूया आपण. पेट्रोलियम, कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू. ओके. पेट्रोलियम, कच्चं तेल आणि नैसर्गिक. तर मित्रांनो, इसवी सन 2020-2021 मध्ये कच्च्या तेलाचे एकूण उत्पादन, ओके, भारतामध्ये कच्च्या तेलाचे एकूण उत्पादन 30.49 मिलियन मेट्रिक टन होते. ओके, MMT, ओके, मिलियन मेट्रिक टन. ओके, टन म्हणलं तरी चालेल, मेट्रिक टन आणि टन हे इंटरचेंजेबली म्हणजे असंच वापरतात, ओके, टन किंवा मेट्रिक टन. ओके. तर आता हे उत्पादन तुम्ही जर बघितलं ना मित्रांनो, खूप कमी आहे. त्याचं कारण असं आहे की भारत 80% पेक्षा जास्त तेलाची गरज आयातीने भागवतो. ओके. आपल्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती, कच्चा तेल ज्याच्यातून निघते, पेट्रोलियम प्रोडक्ट ज्याच्यातून निघतात, नैसर्गिक वायू ज्याच्यातून निघते, हे आपल्याकडे अशा खाणीच नाहीत, आपल्याकडे असे सोर्सेसच नाहीत, आपल्याकडे असे स्रोतच नाहीत. त्यामुळं भारतात जेवढं उत्पादन होते 30.49 मिलियन मेट्रिक टन, ओके, 2021 ची आकडेवारी आहे, ती फक्त 20% आहे. एकूण आपल्या जे आपली जी गरज आहे त्याच्या फक्त 20% आहे. म्हणजे काय? 80% जे उत्पादन जे आपली गरज आहे ती आपण काय करतो? आयातीने भागवतो. आयात करून आपल्याला भागवावी लागते. ओके. 2020-21 मध्ये नैसर्गिक वायूचे एकूण उत्पादन, आता हे होतं कच्चं तेल आणि हे नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस ज्याला म्हणतो. ओके. एकूण उत्पादन 28.67 बिलियन घन मीटर होते. ओके, 28.
6-7 बिलियन घन मीटर. ओके, तर हे कच्च्या तेलाचं आणि नैसर्गिक वायूचं. ओके, कच्चं तेल नंतर काय केलं जाते मित्रांनो, त्याला रिफाईन केलं जाते, त्याला शुद्ध केलं जाते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही तत्व ऍड करून, ओके, त्याच्यात ऍड करून त्यानंतर ते मार्केटमध्ये आणलं जाते. ओके, त्याच्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असतात, रिफायनरी असतात. ओके, ते शुद्ध करण्यासाठी रिफायनरीज असतात शुद्धीकरणासाठी. त्यानंतर ते मार्केटिंग करण्यासाठी, त्याचं विपणन करण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपनीज पण असतात, OMC ज्याला म्हणतो, ऑइल मार्केटिंग कंपनीज. ओके, तर उत्पादन किती आहे नैसर्गिक कच्च्या तेलाचं उत्पादन 30.49 मिलियन मेट्रिक टन आणि नैसर्गिक वायूचं 28.67 बिलियन घन मीटर एवढं उत्पादन भारतात होते. पण एकूण गरजेच्या 80% गरज तेलाची आपण आयातीने भागवतो. ओके, तर अशा पेट्रोलियम नॅचरल गॅस कंपनीसाठी, अशा कंपन्यांसाठी जे या क्षेत्रात काम करतात, 2021 ला भारत सरकारने लक्ष्य भारत पोर्टलची सुरुवात केली. काय? लक्ष्य भारत पोर्टल 2021 मध्ये. ओके, ज्यावर तेल कंपन्यांना त्यांनी विकत घेतलेल्या कच्च्या मालाचा लेखाजोखा, कोणासाठी आहे? तेल कंपन्यांसाठी आहे. ओके, त्यांनी विकत घेतलेल्या कच्च्या मालाचा लेखाजोखा आणि भविष्याची गरज याची माहिती देणं अनिवार्य आहे. ओके, म्हणजे काय काय त्यांनी विकत घेतले कच्चा माल आणि भविष्याची त्यांची किती गरज. याने काय होते मित्रांनो, ह्याने आपल्याला भारताची गरज कशी भागवली जाते हे ह्याच्यावरनं काढता येते. ओके, भारताची गरज किती आहे, या कंपन्यांनी किती कच्चा माल मागवला आहे, ओके, त्यांची भविष्याची गरज काय, ह्या सगळ्या माहितीसाठी ओके एक पोर्टल तयार केले, एक वेबसाईट टाईप पोर्टल तयार केले, जिथं सगळ्या ह्या तेल कंपन्यांना ना माहिती भरावी लागते. आणि त्या पोर्टलचं नाव आहे, 2021 ला सुरुवात झाली त्या पोर्टलची, लक्ष्य भारत पोर्टल. कसं करा मित्रांनो, घोकंपट्टी करण्यापेक्षा तुम्ही एकदा ह्या पोर्टलला व्हिजिट करा, या वेबसाईटला व्हिजिट द्या, म्हणजे तुम्हाला लक्षात राहून जाईल. ओके, जेव्हा आपण एखाद्या पोर्टलला व्हिजिट करतो ना, ती गोष्ट लक्षात राहते. असं पुस्तकात वाचण्यापेक्षा तुम्ही एकदा काय करा, लक्ष्य भारत पोर्टलला व्हिजिट करा. ओके, म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात राहील. ओके, त्यानंतर या क्षेत्रात काय आणखी सुविधा सुधारणा किंवा तरतुदी आहेत बघूया. राष्ट्रीय ग्रीड. ग्रीड म्हणजे तुम्हाला अगोदरच सांगितलं, GRID असा शब्द आहे तो. ओके, ग्रीड म्हणजे असे जाळं असते ना, त्याला ग्रीड म्हणतो. ओके, आणि ते जोडलेले असतात एका सामान्य जे कॉमन धागा असतो, त्याच्यामध्ये सामान्य जे धागा असतो त्याच्याने ते जोडलेले असतात. ओके, राष्ट्रीय ग्रीड जाळे तयार करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू बोर्डाने, ओके, कोणी? पेट्रोलियम नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड, नियंत्रण बोर्डाने 33,764 किलोमीटर नैसर्गिक वायू पाईपलाईनला मंजुरी दिली आहे. बघा मित्रांनो, एक जाळं तयार करायचं, एक ग्रीड तयार करायचं. ग्रीड काय असते मित्रांनो? ग्रीड म्हणजे बघा, तुम्हाला अगोदर इंट्रोडक्शन मध्ये पण सांगितलं, आता पण सांगितलं, ग्रीड म्हणजे एक प्रकारचे जाळं असतं. जसं की बँकेचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला मी. आपण आज घडीला गेल्या किती वर्षापासून सहजपणे मोबाईलने इकडून तिकडं पैसे ट्रान्सफर करतो. ओके, ते कसं काय शक्य झालेलं? कारण सगळ्या बँका एका ग्रीडने जोडल्या. तिथं जरी ग्रीड हा शब्द नसेल तरी तिथं एक कॉमन बँकिंग, कोर बँकिंग सोल्युशन असा शब्द आहे तिथं. ओके, CBS त्याला म्हणतात. तर काय असते, सगळ्या बँका आहे ना एका नेटवर्कने जोडल्या गेलेल्या आहेत. ओके, जेणेकरून ट्रान्सफर जे पैशाचे जे ट्रान्सफर आहे इकडून तिकडे पाठवण्याची जे पद्धत आहे, ओके, ते सुकर झाली पाहिजे, ते लवकर झालं पाहिजे. ओके, तसंच तेल आणि वायूमध्ये काय, नैसर्गिक तेल, नैसर्गिक वायू, हे कच्च्या तेलाच्या बाबतीत काय असते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर न्यायचं असेल तर त्याला एक ग्रीडची स्थापना करण्यात आली आहे. ओके, एक नॅशनल ग्रीड, राष्ट्रीय ग्रीडची स्थापना करण्यात आली आहे. आणि त्या अंतर्गत काय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियंत्रण बोर्डाने काय केलंय, 33,764 किलोमीटर नैसर्गिक वायू पाईपलाईनला मंजुरी दिलेली आहे. ओके, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागे हे पाईपलाईन, हे वायू नेण्यासाठी, ओके, या ग्रीड अंतर्गत, या प्रोजेक्ट अंतर्गत काय केलेलं आहे, 33,764 किलोमीटर पाईपलाईनला मंजुरी दिलेली आहे. मागणी आणि पुरवठा केंद्रांना नैसर्गिक गॅस ग्रीड जाळे जोडण्याचे काम करते. मी अगोदर सांगितलं की मागणी आणि पुरवठा जे असते, ओके, त्यांना जोडण्याचं काम. जसं अमेझॉन काय करते, तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज आहे, समजा तुम्हाला इंटरनेटचं डोंगल पाहिजे, ओके, इंटरनेट कनेक्शनसाठी काहीतरी राउटर पाहिजे, तुमची मागणी आहे आणि कोणीतरी तिकडून समजा जिओ, एअरटेल वाले ते पुरवठा करत असते. ह्या दोघांना जोडण्याचं काम कोण करते? फ्लिपकार्ट करते, अमेझॉन करते. ओके, भरपूर कंपन्या करतात. जसं ओला असेल, ओला काय करते, कोणाला तरी समजा मला पुण्यातून समजा पुण्यातलंच मी ज्या भागात राहतो, नवी सांगवी, तिथून कदाचित मला स्वारगेटला जायचं आहे. ओके, आणि ह्याच भागात कोणीतरी ऑटो रिक्षावाला असेल किंवा कारवाला असेल, ओके, तो पुरवठा करणार,
सेवेची, आणि मी मागणी करणार. ह्या मागणी आणि पुरवठ्याला जोडण्याचं काम कोण करते? ओला करते. तसंच ओके, नैसर्गिक गॅसच्या मागणी आणि पुरवठ्याला जोडण्याचं काम कोण करते? हे ग्रीड करते. ओके, GRID. ओके, तर नैसर्गिक वायू ग्रीड जाळे मार्च 2021 पर्यंत बघा 19,998 किलोमीटरची पाईपलाईन कार्यान्वित झालेली आहे, म्हणजे ऑपरेशनल झालेली आहे. ते काम सुरू केले. 15,339 किलोमीटरचं काम सुरू आहे. ओके, 15,339 किलोमीटरचं काम सुरू आहे आणि जवळजवळ 19,998 म्हणजे जवळ 20,000 किलोमीटरची पाईपलाईन ऑलरेडी ऑपरेशनल ओके कार्यान्वित झालेली आहे. ओके, ह्या ग्रीड अंतर्गत. ओके, तर हे होतं कच्च्या तेल आणि वायू निर्मिती, नैसर्गिक वायूबद्दल. आता आपण बघूया वीज निर्मिती, आणि हा आपला शेवटचा टॉपिक असेल. ह्यात 4 टॉपिक आहेत मित्रांनो. एक वीज निर्मितीबद्दल बोलूया आपण, त्यानंतर अक्षय ऊर्जेबद्दल, अपारंपरिक स्रोत जे आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊन शेवटचा टॉपिक आपला हरित ऊर्जा कॉरिडॉर असेल. ओके, तर पायाभूत सुविधांमध्ये जेवढ्या गोष्टी शक्य होतील मी तेवढ्या कव्हर केल्यात. काही जर राहिलं असेल तुम्ही मला सांगू शकता. ओके, तर वेळेनुसार ओके आपण जेवढ्या गोष्टी इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये दिल्या होत्या, जेवढ्या गोष्टी इतर रिपोर्ट्स मध्ये दिल्या होत्या, ओके बजेटमध्ये होत्या, तेवढ्या मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्या टॉपिक बद्दल माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही कळू शकता. ओके, तर मित्रांनो शेवटचा टॉपिक आहे वीज निर्मिती. ओके, शेवटचा टॉपिक आहे वीज निर्मिती. भारतात औष्णिक ऊर्जेपासून, त्याला थर्मल एनर्जी म्हणतात इंग्रजीमध्ये. थर्म या शब्दाचा अर्थ होतो हीट. ओके, थर्म म्हणजे हीट. थर्म म्हणजे काय? हीट म्हणजे ऊर्जा, म्हणजे उष्णता. ऊर्जेचा एक प्रकार आहे उष्णता. ओके, भारतात औष्णिक ऊर्जेपासून ओके 61.42% एकूण ऊर्जेच्या ओके एकूण विजेच्या औष्णिक ऊर्जेपासून 61.42% ऊर्जा निर्मिती केली जाते. ओके, वीज निर्मिती केली जाते. ओके, वीज काय? ऊर्जेचा एक प्रकार आहे. ओके, इट्स टाइप ऑफ एनर्जी. ओके, जस्ट फॉर्म ऑफ एनर्जी, प्लीज रिमेंबर. ओके, अपारंपरिक ऊर्जेपासून जवळजवळ 24.7% आणि जलविद्युत केंद्राने जवळजवळ 12.09% वीज निर्मिती केली जाते. बघा मित्रांनो काय आकडेवारी आहे. जवळजवळ 61% 61% औष्णिक ऊर्जेपासून, थर्मल एनर्जी ज्याला म्हणतो. ओके, अपारंपरिक अक्षय ऊर्जेपासून 24.7 आहे. ओके, त्याला आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणू. ओके, आणि जलविद्युत केंद्रे ओके हायड्रो पॉवरने किती आहे? 12.09. ओके, असं एकूण हे ब्रेकअप आहे, असं एकूण हे वर्गीकरण आहे. ओके, एवढी अशा स्रोतांपासून भारतात वीज निर्मिती केली जाते. ओके, आता अक्षय ऊर्जेबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, सौर ऊर्जा बघा मित्रांनो, सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी, पवन ऊर्जा विंड एनर्जी, बायोमास ऊर्जा म्हणजे बायोमास पासून म्हणजे पालापाचोळा वगैरे हे ज्या गोष्टी असतात ओके त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा, जलविद्युत केंद्र हे अक्षय ऊर्जेचे स्रोत आहेत. आता तुम्ही म्हणाल सर जलविद्युत केंद्र ह्याच्यात कसं आलं? तर मित्रांनो भारतामध्ये रिन्युएबल एनर्जीमध्ये 25 मेगावॉट पेक्षा जे कमी असतात ज्याची क्षमता ओके जे जलविद्युत केंद्र आहेत त्यांची क्षमता 25 मेगावॉट पेक्षा कमी आहे, त्यांना रिन्युएबल मध्ये कन्सिडर केलं जातं, त्यांना रिन्युएबल मध्ये घेतलं जातं. रिन्युएबल म्हणजे जे अपारंपरिक स्रोत आहेत ऊर्जेचे, जे पुन्हा पुन्हा आपण ते त्याची त्याचं जे क्षमता नाही, त्याची जी उपलब्धता आहे ती कमी होत नाही कधी. ओके, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा. ओके, आणि त्याच्यासाठी आपल्याला कुठं खाणकाम वगैरे करायची गरज पडत नाही. ओके, भले पहिल्यांदा जो इन्स्टॉलेशन कॉस्ट असतो, इन्स्टॉल करण्यासाठी भरपूर मोठा खर्च येतो, पण नंतर त्याचा खर्च येत नाही, फक्त त्याला मेंटेनन्सचा खर्च येतो, नंतर त्याचा भरपूर फायदा होतो. जसं सोलार एनर्जी ओके इन्स्टॉलेशनचा खूप मोठा खर्च असतो, पण एकदा जर इन्स्टॉल केलं नंतर फक्त मेंटेनन्सचा खर्च आहे. पण तुम्ही जर औष्णिक ऊर्जा निर्मिती बघितली थर्मल पॉवर मधली, तर पुन्हा पुन्हा त्याच्यात काय आपल्याला कोळसा टाकावा लागतो. भले आता तथ्य असं आहे ओके रियालिटी अशी आहे की आपण जवळजवळ 61-62% औष्णिक ऊर्जेपासूनच ऊर्जा निर्मिती होते भारतात. ओके, कोळशापासूनच होते, पण तरी कोळसा आपण आयात करतो की पुढच्या चॅप्टरमध्ये, पुढचा चॅप्टर तोच आहे. हा चॅप्टर झाल्यानंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा चॅप्टर बघायचा आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की टॉप 10 इम्पोर्ट जे कमॉडिटीज आहेत कोणत्या टॉप 10 मध्ये येतात, कोणकोणत्या आपण गोष्टी आयात करतो, कोणकोणत्या गोष्टी निर्यात करतो, आपल्याला ते बघायचं आहे.
ओके. तर कोळसा देखील आपल्याला आयात करावा लागतो आणि मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल 4-5 महिन्यापूर्वी कोळशाची आपल्याकडे पुरवठा एवढा कमी झाला होता की ऊर्जेचं संकट आलं होतं. ओके. तर लक्षात घ्या, रिन्युएबल एनर्जीमध्ये 25 मेगावॉट पेक्षा जे छोटे प्रोजेक्ट आहेत, ओके, 25 मेगावॉट पेक्षा जे छोटे प्रोजेक्ट आहेत ते कन्सिडर केले जातात, ते गृहीत धरले जातात. ओके. तर रिन्युएबल एनर्जीमध्ये सौर ऊर्जा, सोलर एनर्जी, पवन ऊर्जा, विंड एनर्जी, बायोमास ऊर्जा, बायोमास एनर्जी, जलविद्युत केंद्र जे 25 मेगावॉट पेक्षा छोटे आहेत ह्यांचा समावेश होतो आणि जवळजवळ ह्यांची जी क्षमता आहे एकूण ऊर्जेच्या 24.71% आहे. म्हणजे एकूण जी आपली 100% जर पकडली क्षमता तर त्याच्यापैकी 24.71 कशातून येते आपल्याला, अक्षय ऊर्जा जे रिन्युएबल एनर्जी म्हणतो त्याच्यातून आपल्याला येते. ओके. अक्षय ऊर्जेची एकूण ऊर्जेमध्ये जवळजवळ 24.7% भागीदारी आहे. ह्यात मोठे जलविद्युत प्रकल्प ज्यांची क्षमता 25 मेगावॅट आहे हे येत नाहीत, पण छोटे केंद्र गृहीत धरले जातात. ओके. 31 ऑक्टोबर 2021 ची आपण जर आकडेवारी घेतली मित्रांनो तर भारताची अक्षय ऊर्जेची क्षमता 130.05 गीगावॉट आहे. ओके. 103.05 गीगावॉट. ओके. अगोदर जे 27 ही जी आकडेवारी आहे 24%, 24.7% ही काय एकूण ऊर्जेच्या तेवढी टक्केवारी कशाची आहे, अक्षय ऊर्जेची, अपारंपरिक ऊर्जेची आहे. आणि क्षमता कितीची आहे गीगावॉटच्या बाबतीत बोलायचं असेल तर क्षमता किती आहे मित्रांनो, 103.05. आणि अजून पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगतो, ह्यात 25 मेगावॉट पेक्षा जास्त जे प्रकल्प असतात ते येत नाहीत, त्याच्यापेक्षा छोटे प्रकल्प येतात. तर असे सगळे छोटे प्रकल्प, ओके, सौर ऊर्जेचे, पवन ऊर्जेचे, बायोमास ऊर्जेचे, जलविद्युत केंद्राचे जे छोटे प्रकल्प आहेत 25 मेगावॉट पेक्षा कमी, त्यांची एकूण क्षमता किती आहे मित्रांनो, 103.05 गीगावॉट. ओके. गीगावॉट एवढी क्षमता आहे. ओके. तर 61% थर्मल एनर्जी, 24% रिन्युएबल एनर्जी, 12% जलविद्युत केंद्र. ओके. आणि त्या 12%मध्ये कोणते जलविद्युत केंद्र येतात, 25 मेगावॉट पेक्षा जास्त असलेले, क्षमता असलेले. ओके. हे असं त्याचं वर्गीकरण आहे. ओके. हरित किंवा अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 12व्या पंचवार्षिक योजनेत, मित्रांनो सरकारने कोणत्या पंचवार्षिक योजनेत, 12व्या पंचवार्षिक योजनेत हरित ऊर्जा कॉरिडॉरची सुरुवात केलेली आहे. ओके. ह्याचा उद्देश अक्षय ऊर्जा केंद्रांना पारंपरिक ऊर्जा केंद्राशी जोडणे. बघा, पारंपरिक ऊर्जा केंद्र आहेत आणि अक्षय ऊर्जा केंद्र आहे. समजा इकडे एक थर्मल एनर्जी असेल, थर्मल एनर्जी प्लांट असेल, कोणतं तरी औष्णिक ऊर्जा केंद्र असेल, आणि इकडे कोणता तरी सोलार एनर्जी प्लांट आहे, सोलार पॉवर जनरेशन प्लांट असेल. ओके. ह्यांना जोडण्याचं काम कोण करते, हरित ऊर्जा कॉरिडॉर करते. आता तुम्ही म्हणाल सर यांना का जोडायचं. ओके. मित्रांनो, ऊर्जा निर्मिती करून फक्त चालत नाही. ऊर्जेला एका जागेपासून दुसऱ्या विजेला, ओके, ऊर्जा शब्द का वापरतोय, कारण वीज ही ऊर्जेचा एक प्रकार आहे. तर विजेला आहे ना फक्त वीज निर्मिती करून चालत नाही, तर त्याचं जे जनरेशन आहे त्याच्यासोबत त्याचं ट्रान्समिशन म्हणजे वितरण खूप मोठी गोष्ट आहे. वितरण, महावितरण हा शब्द महाराष्ट्रात तुम्ही महावितरण शब्द ऐकलाय, महाडिस्कॉम डिस्ट्रीब्युशन कंपनी. ओके. महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशन कंपनी, महावितरण जी आहे, वितरणचा अर्थ काय, एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. ही बनवत नसेल कदाचित. ओके. थर्मल एनर्जी हे सगळे प्लांट आहे ना, बनवणारी एक कंपनी असेल आणि ट्रान्समिशन करणारी दुसरी कंपनी असेल. तर बऱ्याचदा काय होते की ह्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या, थर्मल एनर्जी, सोलार पॉवर एनर्जी, ओके, ह्यांना जोडावं लागतंय. कारण कदाचित असं असेल की थर्मल एनर्जीचे, औष्णिक ऊर्जा केंद्राचे जे प्लांट आहेत त्यांचं जे वितरणाची व्यवस्था आहे ती चांगली आहे, पण सौर ऊर्जेचे जे प्लांट आहे त्यांची जे वितरणाची सुविधा आहे ना ती चांगली नसेल कदाचित. ओके. कारण तुम्ही जर बघितलं पारंपरिकरित्या हे औष्णिक ऊर्जा केंद्र जास्त असायचे. ओके. सोलार एनर्जी, बायोमास एनर्जी, विंड एनर्जी आता यायला लागले. तर ह्यांचं जाळं, थर्मल एनर्जीचं जाळं जास्त असेल, सोलार पॉवरचं कंपन्या जास्त असतील, पण त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी नेण्याला खूप खर्च असेल. तर चांगली गोष्ट काय, एक सोपी गोष्ट काय करू शकतो आपण, सोलार पॉवर जिथं त्या कंपन्या काम करतात, जिथं ते ऊर्जा निर्मिती करतात, तिथून त्यांना थर्मल एनर्जी जे औष्णिक ऊर्जा केंद्र आहेत त्यांना जोडून टाकायचं, जेणेकरून त्या औष्णिक ऊर्जा केंद्रातून वितरण जे होईल ते सहजरित्या होईल. वितरण जे होईल सहजरित्या होईल, म्हणजे एक प्रकारचं ग्रीडच आहे मित्रांनो, GRID. ओके. एक प्रकारचं जाळं तयार करतायत. ओके.
आणि त्याला हरित ऊर्जा कॉरिडॉर असं नाव दिलेलं आहे. त्याला नाव काय दिलं मित्रांनो? हरित ऊर्जा कॉरिडॉर. ओके. आणि 2030 पर्यंत 450 गिगावॉट ऊर्जा क्षमतेचे लक्ष ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे काय? तर हे हरित ऊर्जा कॉरिडॉर जवळजवळ 450 गिगावॉट एनर्जी जोडण्याचं काम, ओके, हरित हे जे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्यांना पारंपरिक ऊर्जा स्रोताशी जोडण्याचं काम करण्यात येणार आहे. त्याची क्षमता किती? 450 गिगावॉट ऊर्जा क्षमतेचे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ओके. कधीपर्यंत? 2030 पर्यंत. 20,000 मेगावॉट ऊर्जा अक्षय, ओके, अक्षय ऊर्जा केंद्राकडून पारंपरिक ऊर्जा केंद्राकडे प्रसारित करून विजेचे वितरण करणे ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. ओके. बघा, 2030 पर्यंत किती? 450 गिगावॉट ऊर्जा क्षमतेचे लक्ष ठेवण्यात आलेले. इन्स्टॉल कॅपॅसिटी, ओके, टू अचीव्ह इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी. इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी म्हणजे तिथं ते निर्माण केले जाईल. ओके. तिथला जो प्लांट असेल, एका जागेवर जो प्लांट असेल त्याची काय असेल क्षमता? 450 गिगावॉट असेल. आणि 20,000 मेगावॉट, ओके, 20,000 मेगावॉट एका जागेवरून एका अपारंपरिक ऊर्जा स्रोताकडून पारंपरिक ऊर्जा स्रोताकडे नेण्याचं टार्गेट देखील ह्यात ठेवलेलं आहे. ओके. पारंपरिक ऊर्जा स्रोताकडे न्यायचं कशातून? अपारंपरिक. समजा इथं सोलार प्लांट असेल आणि इथं थर्मल प्लांट असेल. सोलार म्हणजे सौर ऊर्जा, थर्मल म्हणजे औष्णिक ऊर्जा केंद्र. इथून इकडं जवळजवळ 20,000 मेगावॉट, ओके, मेगावॉट ऊर्जा नेण्याचं, ओके, ऊर्जा ते वितरण करण्याचं ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. ओके. कोणता प्रकल्प आहे मित्रांनो? हरित ऊर्जा कॉरिडॉर म्हणजे ग्रीन एनर्जी. ओके. ग्रीन एनर्जी कॉरिडॉर असा त्याचा उद्देश. ओके मित्रांनो. तर मित्रांनो, आपण ऊर्जेबद्दल, ओके, वीज निर्मितीबद्दल, नैसर्गिक वायू, कच्चं तेल, भारत नेट, दूरसंचार क्षेत्र, भारतमाला, गतिशक्ती, जल विकास प्रकल्प, अंतर्देशीय जलमार्ग, सागरी भारत आराखडा, ओके, त्याला मरीटाईम इंडिया विजन, ओके, पोर्ट बद्दल, भारत सागरमाला प्रकल्पाबद्दल, विमानतळाच्या खाजगीकरणाबद्दल, ओके, आणि विमानतळाच्या निर्गुंतवणुकीबद्दल, ओके, उडान मोहिमेबद्दल, नागरी विमान वाहतुकीबद्दल, ओके, नॅशनल रेल्वे पर राष्ट्रीय जो रेल्वे प्लान, रेल्वेचा आराखडा आहे त्याबद्दल, किसान रेल्वे बद्दल, वंदे भारत ट्रेन बद्दल, कवच, ओके, ह्या सगळ्यांचा अभ्यास ह्या चॅप्टर मध्ये केला. ओके. मी जास्तीत जास्त पायाभूत सुविधा कव्हर करण्याचा प्रयत्न केला. ह्या व्यतिरिक्त जर काही तुमच्या नजरेस आलं वेगळी गोष्ट तर मला तुम्ही नक्की कळवा. ओके. पुढच्या चॅप्टर मध्ये, पुढच्या लेक्चर मध्ये मित्रांनो, आपण ओके नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत पुढच्या लेक्चर मध्ये. त्या नवीन चॅप्टरचं नाव आहे आंतरराष्ट्रीय भांडवल. ओके. इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. ओके. इंटरनॅशनल ट्रेड अँड कॅपिटल असं त्या चॅप्टरचं नाव आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत आणि तो कदाचित 2 लेक्चर चालेल. ओके. थँक्यू फॉर बिईंग हिअर. बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना या चॅनलची तुम्ही माहिती द्या आणि या GS4 इकॉनॉमिक्सच्या लेक्चरची माहिती द्या. ओके. थँक्यू फॉर बिईंग हिअर. बाय बाय. टेक केअर.